नमस्कार. अंतरंग, शोध सुप्त प्रतिभेचा, सर्च ऑफ इनर टॅलेंट, द्वारका अकॅडमी ऑफ फाईन आर्ट्स सातारा या संस्थेच्या 91व्या कार्यक्रमात मी सर्वप्रथम आपणा सर्वांचे स्वागत करतो. आपल्या कामात एक वेगळी उंची गाठता येते, ती पण त्यामध्ये सातत्य ठेवूनच आणि आपल्या आवडत्या कामामध्ये झोकून देऊन जे काही काम आपण करतो आणि ते करत असताना खूप सारे कष्ट पडतात आणि ते पटकन हातात सुद्धा येत नाही काही वेळेला. मग त्यामुळे चिडचिडपणा होतो, काही त्रास होतो, मानसिक ताण येतात. पण तरी सुद्धा चिकाटी न सोडता त्या कामात पडून केलेलं कर्म हे फळ प्राप्त करून देणार असतं. आता हे करीत असताना एकलकोंडेपणा येतो, आत्मकेंद्रीपणा येतो आणि अशा वेळेस त्या आत्मकेंद्रीपणा आल्यामुळं त्या साधकाला किंवा त्या तपस्व्याला मीपणाचा दंभ होण्याची शक्यता असते किंवा त्याला गर्व हे स्वला अर्पण करावं लागतं. तर हे स्वला अर्पण केल्यानंतर माणूस कलाकार राहत नाही खऱ्या अर्थानं. म्हणजेच एकंदरीत काय की असे काही लोक आहेत बोटावर मोजण्या इतके, त्याच्या कलेचा ऱ्हास न होऊन देता ते आजही जमिनीवर असतात आणि एवढी उंची गाठून सुद्धा त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. खूप कष्ट पचवलेले असतात, खूप काही ठिकाणी अपमान पचवलेले असतात आणि तरी सुद्धा त्यांचे पाय जमिनीवर असतात. आज अशाच एका व्यक्तीची आपण ओळख करून घेणार आहोत. प्रसिद्ध चित्रकार, वास्तुशिल्पी, मी खास मराठीमध्ये बोलतोय आणि त्याशिवाय त्या शब्दांना धार येणार नाही. प्रसिद्ध शिल्पकार, वास्तुशिल्पी, विश्वकर्म्याची ओळख त्यांच्या कामातून करून घेणार आहोत. ते मला अत्यंत नम्र भावले. त्यांच्या व्यक्तिमत्व मध्ये सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद मला दिसली आणि तरीही कुठेही त्यांच्यात बळजाव मला दिसला नाही आणि ते मला सतत विनम्रपणे माझ्याशी वागताना, इतरांशी पण वागताना मला दिसले. मी त्यांच्याच पद्धतीनं विनम्रतेनं मी त्यांचं स्वागत करतो. आजचे पाहुणे आहेत श्री आर्किटेक्ट रवींद्र गद्रे सर. त्यांची ओळख करून द्यायची जबाबदारी मी मुद्दामून आमच्या सातारच्या आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांच्यावर टाकलेली आहे. मी उपेंद्रांना विनंती करतो की सरांच्या बद्दल आपण बोलून परिचय करून द्यावा. पुन्हा एकदा त्यांना नमस्कार करतो आणि द्वारका अकॅडमीच्या वरील कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो. मी गद्रे सरांना नमस्कार करतो. सर, आपण कार्यक्रम सुरू करूया. उपेंद्र पंडितना विनंती करतो की त्यांनी सरांची ओळख करून द्यावी. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार. द्वारका अकॅडमी तर्फे रवी गद्रे सरांचं स्वागत. आपण आपल्या ग्रुपमध्ये बरेचसे यंग लोक आहेत जे टेक्नोसॅव्ही आहेत. तशा लोकांसाठी म्हणून सरांची एक पटकन छोटीशी ओळख म्हणजे जर का तुम्ही आता फेसबुकला मोस्ट लाईक पिक्चर्स जर का बघितली तर पहिल्या टॉप 3 मध्ये सरांचे स्केचेस आहेत. तर अशी ही सरांची टेक्नोसॅव्ही ओळख पहिली. आणि आता फॉर्मल ओळख पण करून देतो. सरांचा जन्म 1954 साली नोव्हेंबर मध्ये झाला. 1977 साली अभिनव कला विद्यालय पुणे येथून त्यांनी आर्किटेक्ट ही पदवी घेतली. सरांची खासियत अशी की ओळीनं 5 वर्ष त्यांनी डिझाईन मध्ये एक्सलन्स मिळवला. टॉप आले डिझाईन मध्ये ओळीनं 5 वर्ष. ही एक स्पेशल ओळख. गेली 40 वर्ष ते प्रॅक्टिस करतायत. या 40 वर्षामध्ये त्यांनी अनेक घरं, देऊळ, फॅक्टरीज, त्यानंतर हॉस्पिटल्स, हॉटेल्स, रिसॉर्ट्स, एज्युकेशन बिल्डिंग्स अशी विविध प्रकारची कामं केलेली आहेत. त्याचबरोबर त्यांना JK सिमेंट अवॉर्ड,
त्यानंतर IIM महाराष्ट्र चॅप्टरचा अवॉर्ड, सोसायटी इंटिरियर्स, इंडियन एक्सप्रेस याची नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलची अवॉर्ड्स मिळालेली आहेत. तसंच सरांची कामं जी आहेत ही आर्किटेक्चरल बुक्स, जर्नल्स, मॅगझिन्स अशी भारतामध्येच नाही तर सिंगापूर, चायना आणि तैवानमध्ये सुद्धा पब्लिश झालेली आहेत. त्यांनी प्रेझेंटेशन सुद्धा खूप ठिकाणी केलेली आहेत. महाराष्ट्रामध्ये IIच्या फंक्शन्समध्ये, त्याच्यानंतर तैवानमध्ये पण केलेली आहेत, शांघाईमध्ये पण केलेली आहेत आणि थायलंडमध्ये पण सरांची प्रेझेंटेशन झालेली आहेत. नेचर आणि हिस्ट्री याच्यामधून इन्स्पिरेशन घेऊन क्लायमेट रिस्पॉन्सिव्ह डिझाईन करणे हा सरांचा हातखंडा आहे आणि त्याच्यामध्ये नवीन मटेरियल्स आणि नवीन टेक्नॉलॉजी ज्या आलेल्या आहेत त्या सुद्धा सर सराईतपणे वापरतात. आर्किटेक्चरल फील्डची ओळख झाली. स्केचेस आपण आता सरांचे बघणारच आहोत. सरांची आर्ट साइड जी आहे ती जी फेसबुकवरही आपण बघतो आहोत. पण याच्याशिवाय सरांची अजून एक वेगळी ओळख आहे, ती म्हणजे सर कॅरिकेचर्स खूप चांगले काढतात आणि त्याबद्दल 1995 मध्ये हिंदुस्थान टाइम्सची जी नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती कार्टून्सची, त्याच्यामध्ये सरांना कमेंडेशन अवॉर्ड मिळालेला आहे. तर आज आपल्या सगळ्यांच्या भाग्याने आपल्याला असं एक टॅलेंटेड आर्किटेक्ट आणि आर्टिस्ट हे आपल्याला प्रेझेंटेशनसाठी लाभलेले आहेत. मी परत एकदा द्वारका अकॅडमी तर्फे गद्रे सरांचं स्वागत करतो. हे मी आज स्केच करणार आहे. हे आहे बोरोबुद्रुकच्या स्तूपचं स्केच आहे. याच्यामध्ये डार्क कलर स्कीम जास्त आहे आणि शॅडो आणि लाईटचा प्ले उत्कृष्ट आहे याच्यामध्ये. आणि तुम्ही माझी जर चित्र बघत असाल त्याच्यामध्ये त्याचा शॅडो आणि लाईट हे त्याचा अंतर्भाव जास्त असतो. आणि दुसरा त्याच्यानंतर ती पर्स्पेक्टिव्ह हे आर्किटेक्ट असल्यामुळे ते येतच हातातून. आणि पर्स्पेक्टिव्ह अँड प्रपोर्शन हे दोन्ही मला माझ्या याच्यामध्ये करायला आवडतं. प्रपोर्शन हे महत्वाचं आहे माझ्या दृष्टिकोनातून. बरेच जण प्रपोर्शन नसलं तरी त्यांचं चित्र चांगली दिसतात. तो एक वेगळ्या तऱ्हेची कला आहे ती. कारण डिस्टॉर्टेड काढतात चित्र अशी वापरलेली वगैरे सुद्धा चांगली दिसतात. असं काही नाही, कोणाची वाईट आणि कोणाचं चांगलं असं काही नसतं आर्टिस्ट मध्ये. आर्टमध्ये प्रत्येकाची स्वतःची शैली असती. तर माझी ही थोडस हायपर रिअलिस्टिक म्हणा त्याला, तशी माझी शैली आहे. मला ती आवडती. आणि आता या कोरोनाच्या लॉकडाऊन मध्ये मार्च पासून आता आउटडोर अर्बन स्केचिंग बंद झालं. मी अर्बन स्केचर पुण्याचं मेंबर आहे, पण आमचे बाहेरचे स्केचिंग बंद झाल्यामुळं मी इंटरनॅशनल काही 2-3 ऑर्गनायझेशननी व्हर्च्युअल ट्रॅव्हल स्केचर मेलबोर्न, सिंगापूर यांच्या ग्रुपमध्ये जॉईन झालो होतो. आणि रोज त्यांच्या एका देशामध्ये एका गावामध्ये लिंक्स द्यायचे आणि त्या लिंक्स वरून तुम्ही त्या गुगल स्ट्रीट व्ह्यूला जायचं. आणि स्ट्रीट व्ह्यूला गेल्यानंतर जसं आपण जागेवर गेल्यानंतर आपण आपला अँगल ऑफ व्ह्यू ऍडजस्ट करून बसतो, तसं तिथं पण बसायचं. आणि तसं बसलं तर एक स्क्रीनशॉट घ्यायचा आणि त्याचं मग व्हर्च्युअल स्केचिंग करायचं. तर असं मी जवळजवळ आता 229 माझी स्केच झालेली आहेत घरात बसून. त्यातली काही 2-4 आता आमचं अर्बन स्केचिंग परत बाहेर सुरू झालं होतं. परत हे लॉकडाऊनचं नियम त्यांनी कडक केले पुण्यामध्ये. 2 पेक्षा जास्त लोकांनी जमायचं नाही असं सांगितलं. त्यामुळे आता परत आमचं घरातून स्केचिंग चालू आहे. आणि मी काढलेली स्केचेस तुम्हाला हे मध्ये दाखवतीलच. त्याचे माझे प्रोजेक्ट्स पण मी पाठवले, ते पण दाखवतील. तर माझे मी काय इक्विपमेंट्स वापरतो ते दाखवतो. मुख्यत्वे हे A4 साईजचं स्केचबुक आहे माझ्याकडे. A3 पण आहे, नंतर छोटी पण स्केचबुक आहे. A5 साईज पण आहे, पण मला कम्फर्टेबल A4 साईजचं स्केचबुक वाटतं. हँडी आहे, घ्यायला सोपं असतं, काढायलाही आवाक्यात असतं. मोठं स्केचबुक घेतलं की त्याला वेळही फार लागतो. साधारण एक स्केच कम्प्लीट करायला मला 40 मिनिटापासून ते
1.5 तास 2 तासापर्यंत लागतं, डिपेंडिंग ऑन दी सब्जेक्ट किंवा ते काय त्याच्यामध्ये. प्रामुख्याने जे स्टँडर्ड आपल्याकडे जे इक्विपमेंट्स मिळतात, हे पेन आहे, पेन्सिल आहे, नॉर्मल हे स्टँडर्ड आहे, त्याच्यात फार वेगळं नाहीये, तर हे मी वापरतो. पण माझी स्पेशालिटी म्हणा की मी अल्कोहोलिक चिझल मार्कर वापरतो. वॉटर कलरच्या ऐवजी अल्कोहोलिक चिझल मार्कर आहे, तर याच्यामध्ये एका बाजूला चिझल असते आणि दुसऱ्या बाजूला पॉइंटेड असतं. तर याचा मी सराव खूप केला आणि जवळजवळ वॉटर कलर सारखे आता मी वापरायचा मी काय आत्मसात केलेले आहे ते, कारण त्याचे स्ट्रोक्स येतात. याचे अल्कोहोलिक असल्यामुळे लगेच ड्राय होत नाही, त्याचे स्ट्रोक दिसतात, पण ते स्ट्रोक काही वेळेला दाखवायला पण असतात आणि काही वेळेला नाही पण दाखवायचे असतात. ते आहे, बाकी आहे. आणि काही ब्राईट कलर्स वापरताना हे सगळे स्टँडर्ड हे आपल्याला जे मिळतात मार्केटमध्ये स्केच पेन ते मी वापरतो. आणि हे अल्कोहोलिक मार्करचे असे इंक बॉटल्स मिळतात वेगवेगळ्या, तर ह्या संपल्यानंतर मी काही फेकून देत नाही याचे चिझल मार्कर, पण या इंक बॉटल्स आणतो. या महाग आहेत पण मी ते आणले आहेत आणि त्या मी वापरतो. काही वेळेला संपलेल्या मार्करमध्ये थोडीशीच इंक घालायची आणि त्याचे असे स्ट्रोक्स पण किंवा वेदरिंग वगैरे दाखवायचं असेल तर ते पण त्याला पण हे उपयोगी होतं ते. तर हे असं आहे. आणि आपण आता मी स्केच काढतो, तुम्ही आता सुरुवात करतो मी बघा कसं आहे. हे लँडस्केप फॉर्मॅटमध्ये आपल्याला काढायचं स्केच, आणि लँडस्केप फॉर्मॅटमध्येच आहे. मी थोडीशी एक बॉर्डर पण काढून घेतो आणि मी डायरेक्ट पेनाने पण काढतो बऱ्याच वेळेला, आणि बऱ्याच वेळेला मी थोडं पेन्सिलिंग पण करून घेतो. पेन्सिलिंग अशासाठी की थोडं पर्स्पेक्टिव्ह आणि प्रपोर्शन ह्याला मी महत्व देत असल्यामुळं थोडं पेन्सिलिंग करून घेतो. नंतर या पेनाने इंकिंग करायचं आणि मग फायनली नंतर याचे मी स्ट्रोक्स त्याच्यामध्ये ऍड करतो. तर थोडं बॉर्डर मारून घेतो. ह्या बॉर्डर प्रमाणे आता माझ्या चित्रामध्ये मी पाहिलं तर पर्स्पेक्टिव्ह हा महत्वाचा हे आहे. आता ह्या समोरच्या चित्रामध्ये साधारण निम्म्या लेवलला आय लेवल आली आहे माझी, या चित्राची लेवल निम्म्या लेवलला आलेली आहे. तर ती एक आय लेवल काढून घ्यायची अशी, ही आय लेवल झाली. नंतर साधारण सेंटरला हे 2 भाग पडलेले की ज्याच्यामध्ये व्हॅनिशिंग पॉइंट बदलतात. तर हे साधारण सेंटरला ही एक लेवल आली की जिथून मला व्हॅनिशिंग पॉइंट ह्याचे 2 वेगळे व्हॅनिशिंग होतात. आता आपण सुरू, हे व्हॅनिशिंग पॉइंट हे मी आता इतकं झालेलं आहे मला, त्यामुळे ते काढतो. म्हणजे ह्याचं ऍक्च्युअली व्हॅनिशिंग पॉइंट बाहेर आहे, इकडं याचं व्हॅनिशिंग पॉइंट बाहेर आहे, पण तर सवय झाल्यामुळं काढू शकतो आता. अशा तऱ्हेनं लाईट पेन्सिल काम हे करून बेसिक ज्या पर्स्पेक्टिव्हच्या लाईन्स आहेत ते मी काढून घेतले. पण देता येत आणि मग काढता येत, हे पण दोन्ही करता येतं आपलं.
अशा तऱ्हेने पेन्सिलिंग करून घेतलेलं आहे आपण. याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह, प्रपोर्शन, हे गाईडलाईन्स काढून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये. आता दोन तऱ्हेनं काम करता येतं की अगोदर डार्क पेनानी म्हणजे ब्लॅक पेनानी लाईन्स काढून घ्यायच्या आणि नंतर फिनिशिंग करायचं, तसं पण येतं. किंवा डायरेक्ट डार्क स्केच पेननी डार्क जिथं आहे ते काढायचं आणि मग नंतर फिनिशिंग करायचं. तर मागच्या वेळेस मी डार्क पेनानी काढून त्याचं फिनिशिंग कसं करायचं ते दाखवलेलं होतं. तर यावेळेस मी जरा ट्राय करतो की अगोदर स्ट्रोक्स मी केलेले ह्याच्या अगोदर अशी की अगोदर स्ट्रोक्स मारून घ्यायचे आणि मग पेनाने त्याला फाईन फिनिशिंग करायचं. तर मी तसं करतो. आता बघूया काय होतंय ते. बेसिक जे ब्लॅक स्ट्रोक्स आहेत ते मी आता काढून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये काही जिथं त्या मूर्ती वगैरे केलेल्या त्याचे काही बारीक फाईन सायोग्राफीज आहेत त्या पण मी आता काढून घेतो.
असं साधारण डार्क कलर मध्ये आपण सायोग्राफी पहिल्यांदा काढून घेतली याची. आधी पेन्सिलिंग केली, मग डायरेक्ट सायोग्राफी काढली. आता आपण आधी ह्याच्यात आता दगडाचे कलर भरूया त्याच्यामध्ये. ऍक्च्युली हे इकडची डावी ही जी बाजू आहे एकदम शेड मध्ये आहे, त्यामुळे मी हे टाकून घेतोय, पण त्याच्यामध्ये मला खूप डार्क ग्रे करायचं नंतर. तुम्ही नंतर करणार आहे सगळं ते, पण आता मी मुद्दाम थोडेसे त्याला ग्रेचे टोन्स देऊन घेतो याला. हे याला आता ग्रे शेड मारून घेतले मी याच्यामध्ये, तर त्यामुळे त्याला आता स्टोनचा इफेक्ट यायला लागला आता. असं आता इफेक्ट आला आता. दिसतंय ना सगळ्यांना? हो हो, दिसते सर. आता मी थोडासा फाईन पॉइंटने सुरू करतो थोडं, कारण गोल्ड खूप. ओके सर, घ्या ब्रेक घ्या सर. ब्रेक नाही, ब्रेक म्हणजे पेन वेगळं घेतो आता. सर मी जी साईड घेतली आहे
ती माझ्या मैत्रिणी बोरोबुदरची आहे का? बोराबुदूरची आहे. मी तुम्हाला पोस्टरवर जे चित्र टाकले ना, येस 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 येस. त्या ठिकाणची आहे ती. तर त्यातलं मी हे आपण site वेगळी. ऍक्च्युअली मला हे काढायचं होतं, पण त्यावेळेस कसं आहे की त्यावेळेस ते रोज एक सिटीचं द्यायचे. तर त्यामुळे मग बरोबर. एका दिवशी किती काढणार ना, असं व्हायचं ते. 2 काढल्यानंतर पण 8-8, 10-10 साईड द्यायची चित्राच्या, आणि मग मी फक्त ते सेव्ह करून ठेवायचो, आणि सेव्ह केल्यानंतर ते पाहिजे तसं मी नंतर काढू शकतो. आता हे बेसिक माझ्या दृष्टीने झालेलं आहे. म्हणजे अजून फाईन ट्युनिंग करायचं आता. तर आता मी ह्याला फाईन पेन याच्यामध्ये ऍडिशन करतो आता. 2 टाईपचे पेन आहे, ते 5 mm चे एक आहे आणि 3 mm चे एक आहे. तर बहुतेक आता मी 5 mm काढतो, कारण स्टोन आहे त्याच्यामध्ये जास्त, आणि त्या फाईननेस त्याला आणतो मी आता.
म्हटलं हे संपलं आता मला वाटतंय. सुंदर झाले सर, अप्रतिम, मस्त झाले. खूप डेप्थ आली खालच्या शाळेमुळे, खूप डेप्थ आली. डेप्थ झाली. हे व्हाईट पेन आहे. व्हाईट पेनने थोड्याशा काही लाईन बाहेर आलेल्या मी काढतोय ह्या असं म्हटल्या. तर हे आजचा डेमो हा झालेला आहे. आणि आता हे मुख्य म्हणजे माझं चित्राचं हे टाकतो. मला असं वाटतं हे 228 असेल काहीतरी. माझ्या मताप्रमाणे 234. नाही एवढं नाहीये त्याच्यात. कारण तुमची 180 स्केचेस तर मी बघितलेली आहेत व्यवस्थित सगळी वाचून. तो 200 मी टाकलं होतं, हे 200 म्हणून. हे आजचं सगळ्याचं आमचं अर्बन स्केचिंग आहे. तर हे आज सकाळी मी काढलं ते. हो, हे तुमचं आज सकाळी मी फेसबुकवर पाहिलंय. हो, आज त्याचा आमचा विषय होता की स्केच ॲट होम आणि लाईन्स आणि लाईफ लाईन्स असं त्यांनी टायटल दिलं होतं. लाईन्स अँड लाईफ लाईन्स. बरोबर. आणि काही काढा मग तुम्ही कुठले तुम्हाला जे वाटतं. तर लाईफ अँड लाईफ लाईन्स वर मला असं सुचलं, मी बाहेर घेत होतो थोडस, तर मला कोळ्याचं जाळं दिसलं. तर कोळ्याच्या जाळ्यामध्ये सगळ्या लाईन्स दिसल्या मला या. म्हणजे मी असं म्हणलं की दीज लाईन्स आर काय लाईफ फॉर समबडी अँड लाईन. हा म्हणजे एखादा माणूस, एखादा व्यक्ती किंवा एखादा कीटक तिथं मरतो, पण त्याच्यावर दुसऱ्याचं जीवन असतं. म्हणजे लाईफ लाईन दुसऱ्याची असती आणि एकाचं लाईफ सुरू. असं मला तिथं थोडस त्याच्यात नरेशन सुचलं. मग मी ते काढलं. ते एक 15 मिनिटात झालेलं आहे, फार काही वेळ लागला नाही. पण आजचा एक्सरसाइज हा होता. आणि आजचं हे 228वं स्केच आहे. आता हे 229 झालं. हे 229. हॅलो सर. हॅलो. हा, रवी गद्रे सर. हा, मी गणराज गद्रे बोलतोय. हॅलो. ऍक्च्युली मला आता या चित्रामध्ये एक गोष्ट मला लक्षात आली की मी जे स्केचिंग वगैरे करतो, मला खूप अशा चुका जाणवल्या माझ्या स्केचेस मध्ये. इनफॅक्ट मला याची खूप म्हणजे हेल्प झाली तुमच्या चित्रामधून. थँक्यू सो मच. इनफॅक्ट ते रिअलिस्टिक व्ह्यू म्हणजे इफेक्ट वगैरे कसा द्यायचा वगैरे वगैरे मला खूप म्हणजे त्रास व्हायचा आधी. आता मला ह्याच्यातून खूप म्हणजे चांगलं गायडन्स मिळालं की मुलांना काय एखादं म्हणजे काय मनात ठेवा तुम्ही. म्हणजे स्केचिंग एन्जॉय करायचं असेल तर मी 3C लक्षात ठेवा म्हणतो. 3C. सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे डोंट कॉपी. कोणाचीही कॉपी करायची नाही. लक्षात ठेवायचं की ह्याचं चांगलं त्याच्यासारखं काढू, त्याचं चांगलं आलं त्याच्यासारखं काढू, मग तुम्हाला स्वतःची स्टाईल मिळणारच नाही. त्यामुळे पहिला की डोंट कॉपी. बरोबर आहे. दुसरं की लक्षात ठेवायचं की डोंट कम्पेअर. डोंट कम्पेअर हा दुसरा C.
कारण का ह्याचं चांगलं आहे, ह्याचं चांगलं आहे, माझं वाईट आहे किंवा माझं त्याच्यापेक्षा चांगलं आहे, असं काही नसतं. हे तुमचं असतं, दुसऱ्याचं दुसरं असतं. त्याला जसं वाटतं तसं तो काढत असतो. त्यामुळे नो कम्पॅरिझन. पहिलं नो कॉपी, दुसरं नो कम्पॅरिझन, डोंट कम्पेअर, आणि तिसरं डोंट कमेंट. सगळ्यात महत्वाचं असतं हे. डोंट कमेंट म्हणजे तुझं काही बरोबरच झालं नाही, तू असं केलं असतं तर चांगलं झालं असतं, तुझ्यापेक्षा तो दुसरा किती छान काढतो, असं डोंट कॉमेंट. सो डोंट कॉपी, डोंट कम्पेअर आणि डोंट कॉमेंट. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचं स्केचिंग तुम्ही चांगलं एन्जॉय करू शकता. अँड देन यू विल गेट व्हरायटी ऑफ स्केचर्स अँड यू कॅन एन्जॉय एव्हरीबडी स्केचिंग देन. तर हे मुलांना नवीन कारण काय बरेच वेळेला निराश होतात. आमच्याकडे आता अर्बन स्केचला सुद्धा काही जण येतात, त्या माझं बघतात आणि निराश होतात. मी म्हणतो अरे बघू तर ना. नाही नाही नाही, ते मी काही दाखवत नाही तुम्हाला, तुमच्या पुढे मी कुठं. अरे म्हटलं असं काही नाहीये, माझं तुझी स्टाईल आहे ना, तू कशाला काय करतो. दाखवतात, मग सजेशन सांगा म्हणतात. मी म्हटलं मी सांगतो, पण तुला आवडेल ना तर मी सांगतो म्हणतो. कारण काही वेळेला सजेशन दिले की राग येतात लोकांना. तर मी शक्यतो कुठलेही कॉमेंट करत नाही, कम्पेअर करत नाही, कॉपी करत नाही. तर मग सजेशन दिले की पटतं त्यांना, किंवा त्यांना मी सांगतो की तू सजेशन तुझ्या याच्यावर देण्यापेक्षा हे चित्र मी कसं काढलं असतं, हे मी त्यांना त्याच्याच स्केचबुक मध्ये पेन्सिलनं पटपट काढून दाखवतोय 5-10 मिनिटांमध्ये. मग त्यांना पटतं की काय चुकलं. म्हणजे तोंडी बोलण्याच्या ऐवजी आपण जर स्केच काढून दिलं तर अजूनही ते मनाला लागत नाही म्हणजे. तोंडाने बोलले शब्द लागतात, पण त्यापेक्षा स्केच लागत नाही मनाला. आणि आपलं एक स्केच त्याच्याकडे राहतं, त्यालाही आनंद होतो. तर अशी मजा असते स्केचिंग करताना. याचा उपयोग म्हणजे मला आर्किटेक्चर मध्ये होतो, की मी क्लायंटला जेव्हा काही समजून सांगत असतो की तुमचं घर असं दिसेल, तुमची बिल्डिंग अशी दिसेल, की तुमचं हे इंटिरियर कसं दिसेल किंवा ह्या स्पॉटनी कसं दिसेल, हे मी त्यांच्या समोर स्केच काढून दाखवतो. समोर काढून झाल्यानंतर ते अक्षरशः हादरतात, आणि जवळजवळ 90% सगळेजण लोक त्याला हो म्हणून टाकतात. आपण जे सांगत होतो त्याला, तो फायदा आहे स्केचिंगचा एका. बाकी हे आपल्याला आनंद मिळतो, वेगवेगळ्या ठिकाणी जायला मिळतं, वेगवेगळे स्केचिंग टाईपचं करता येतं, हे सगळं बरोबर आहे. पण त्यातला जो मुख्य मला आर्किटेक्चरल जे हे आहे काय फायदा झाला तो म्हणजे की माझ्या क्लायंटला पटवायला किंवा त्यांना कन्व्हिन्स करायला ह्याचा फार चांगला उपयोग होतो. आणि कॉम्प्युटरवर काय होतं, मी तुम्ही 2-3 दिवस काम करता ते त्याला दाखवलं की तो नाही म्हणतो. 2-3 दिवसाचे गेले, याच्यापेक्षा तुम्ही जर 10 मिनिटात समोर स्केच काढून दाखवलं की तो नाही म्हणला तरी आपले 10 मिनिटात जातात फक्त. लगेच पुढच्या 10 मिनिटात दुसरं काढून दाखवतात. हा एक त्यातला फायदा आहे टाइम सेव्हिंगचा. हे पहिलं आहे, हे आर्किटेक्चरल ड्रॉइंग आहे. याच्यामध्ये मी मुख्य नॉर्मली आता हे सगळे कसं आता जुनी पडकी म्हणा हे किंवा जुन्या बिल्डिंग वगैरे काढत असतो, पण मी मुद्दाम हे मेलबर्नचं एक काउंटी कोर्ट आहे, कोर्ट बिल्डिंग आहे, काउंटी कोर्ट. तर हे मी मुद्दाम मॉडर्न बिल्डिंग काढली. याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे याच्यामध्ये. आणि नंतर मागच्या बिल्डिंग कशा काढायच्या. पुढची बिल्डिंग तर मी काढली, पण मागच्या बिल्डिंगने पुढची बिल्डिंग झाकोळली जाऊ नये अशा तऱ्हेने ते मागच्या बिल्डिंग काढावं लागतात. तर ते मी ह्याच्यामध्ये ट्राय केलेलं आहे. आता हे मी अशासाठी निवडलेलं आहे की याच्यामध्ये बिल्डिंग नाहीच आहेत ऍक्च्युली, फार लांब आहेत त्या बिल्डिंग. म्हणजे हे टाऊन आहे, टाऊन आणि त्याचं रॉकी बीच आहे ह्याचे. तर या रॉकी बीचचं मी मुद्दाम हे का काढलं, हे बघितल्यानंतर मला हरिहरेश्वरची आठवण झाली. हरिहरेश्वरला आपण जेव्हा उतरून पाहायला जातो तर तिथं जो खडकाळ दगड आणि सगळे बीच आहेत, तर तसा मला रिझल्ट झाला. आणि हे काढताना म्हणजे ह्याच्यामध्ये फक्त डेप्थ आहे, त्यात कुठेही व्हॅनिशिंग लाईन नाही किंवा काहीही नाही. याच्यामध्ये फक्त डेप्थ क्रिएट केलेली आहे मी. आणि वेदरिंग जी आहे, वेदरिंग जे होतं ना, स्टोन वेदरिंग पांढरं किंवा शेल्स त्याला चिकटलेले असतात वगैरे, तर हे असं सगळं मला ह्याच्यात आवडलं म्हणून मी हे चित्र काढलं. ह्याच्यात आर्किटेक्चरचा काही संबंध नाही, पण हे आता हे टोटली अर्बन स्केचिंग म्हणून ह्याला.
हे वाईड अँगल जो म्हणतो फिश आय लेन्स वगैरे असं आहे. तर हा मेट्रोचे दोन्ही ब्रिजेस आहेत हे. तर मेट्रोचे मी जेव्हा गुगल स्ट्रीट व्ह्यू घेत होतो तेव्हा मी या ब्रिजच्या खालून गेलो आणि या ब्रिजच्या खालून जात असताना मी जस्ट वर पाहिलं तर हा जो ब्रिज व्हॅनिश होताना दिसतोय आणि बाकीच्या बिल्डिंग ह्या 3D पर्स्पेक्टिव्ह याला म्हणतो आपण. 2D असतो की 2 पॉइंट असतो, तर 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह मध्ये बाकीच्या बिल्डिंग दिसतात. तर 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह आणि आता काय सब्जेक्ट आहे का नाही म्हणायचं याला, काय कॉन्क्रीट आहे, पण मला कॉन्क्रीटचं टेक्स्चर ह्याच्यामध्ये दाखवता आलं आणि बऱ्याच जणांनी मला कॉमेंट दिल्या की हे कॉन्क्रीटचं एक्सपोज कॉन्क्रीटचं वेदरिंग झालेलं जे हे आहे याचा इफेक्ट आहे हा फार छान आला याच्यामध्ये. हा, आता हे ह्याला न्यूयॉर्क मधलं आहे, ह्याला मी एक्स्ट्रीम पर्स्पेक्टिव्ह म्हणतो. एक्स्ट्रीम पर्स्पेक्टिव्ह मध्ये तुम्ही बघितलं असेल की न्यूयॉर्क मध्ये हे असे अव्हेन्यू जे आहेत, तर अव्हेन्यू मध्ये जाताना उंच बिल्डिंग असतात 50-60 मजली आणि एक असं एंड इन्फिनिटी पर्यंत ते व्हॅनिश झालेले असतात. तर ह्या काढताना ह्याच्यामध्ये 3 पॉइंट पण आहे आणि एक्स्ट्रीम व्हॅनिशिंग पर्स्पेक्टिव्ह पण आहे. त्याच्याबरोबर अंधार झालेला पण थोडासा होता इथं रस्त्यावर, आणि या बिल्डिंगची शेड आणि सायग्राफी एवढी पडते की रस्त्यावर नॉर्मली अंधारच असतो, पण त्याच वेळेला काचेच्या बिल्डिंगच्या आतले लाईट पण मी दाखवले त्याच्यामध्ये. राईट साईडला पाहिलं तर तिथे एक रेस्टॉरंट आहे, त्या रेस्टॉरंटचे सिलिंगचे लाईट दाखवलेले होते. तर काचेच्या त्या आयटी बिल्डिंग म्हणू आपण त्याला, ब्ल्यू रंगाची आहे ती डावीकडे, त्यातले लाईट, आणखीन रेस्टॉरंटचे सिलिंगचे लाईट आणि एक्स्ट्रीम पर्स्पेक्टिव्ह, हे 3 गोष्टी मला त्यातल्या आवडल्या आणि त्या मी दाखवायचा प्रयत्न केलाय. आता ह्याच्यामध्ये आता सगळं असं होतं की आर्किटेक्चर फार होतं. आता लँडस्केप आर्टिस्ट जे असतात तर ते नॉर्मली नेचर जास्त काढतात. तर मग मी ट्राय केला की ह्याच्यामध्ये अल्कोहोलिक मार्कर मध्ये अवघड असं नेचर काढायला, पण नुसत्या वॉटर कलर मध्ये कसं असतं तुमच्या लाईन्स फार कमी असतात आणि कलरचे स्ट्रोक्स म्हणा ह्याच्यात आपण काढतो, पण मी ह्याच्यामध्ये लाईन्स काढल्या, आधी कलर स्ट्रोक्स मारून घेतले सगळे आणि नंतर फाईन लाईन्स तुम्ही त्याला हे केलं. हे बाली राईस फील्डचं स्केच आहे ते. तर तो बालीचे जेव्हा मी व्हिजिट केली व्हर्च्युअल स्केचिंग, तर त्याच्यामध्ये त्यांनी राईस फील्डचे एक लिंक दिली होती. तर मी स्वतः बालीला जाऊन आल्यामुळे मला ते राईस फील्ड डोळ्यासमोर आले एकदम. मला म्हटलं आता हे आपण बाकी काही काढायचं नाही, बालीची अजून 2-3 काढलीत मी, पण हे राईस फील्ड आपण यावेळेस ट्राय करायचं. आणि केळीची झाडं आणि राईस फील्ड आणि नारळाची झाडं आणि काही लाकडाची फळ्यांमध्ये बांधलेली ती घर आहेत की जी वेदरिंगनी ग्रे पडली होती, असं याच्यामध्ये आहे. त्याच्यासाठी मी काढलं. बेसिकली नेचर जास्त आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये परत अगेन्स्ट लाइटिंग आणि रॉक्स हे 2 महत्वाचे घटक आहेत. डिलॅपिडेटेड किल्ला आहे हा, तर अगेन्स्ट लाइटिंग काढणं सुद्धा बरेचसे वॉटर कलर आर्टिस्ट हे अगेन्स्ट लाइटिंग त्यांची शैली असते म्हणा, की अतुल पवार म्हणून पुण्यात हे आहे आणि अजूनही बरेच जण आहेत की जे अगेन्स्ट लाइटिंग बऱ्याच वेळा प्रिफर करतात. तर अगेन्स्ट लाइटिंग म्हणजे जसं शार्प सनलाइट आणि ह्याच्यामध्ये काढणं ही एक चांगलं असतं, मजा असते त्याच्यामध्ये, तसं ह्याच्यात पार्शली आहे, निम्म अगेन्स्ट लाइटिंग आहे आणि निम्म शार्प लाइटिंग आहे. तर त्यामुळे मी हे घेतलं आणि स्टोन तर मला आता जवळजवळ प्रॅक्टिस झाल्यासारखी झालेली आहे की स्टोन कसे दाखवायचे, कसे करायचं, त्यासाठी मी हे निवडलेलं होतं. हे जेव्हा बार्सिलोनाचं स्केचिंग आलं तर बार्सिलोनाला बऱ्याच जणांनी अजून काही हे काढले, तर मी स्वतः बार्सिलोनाला जाऊन होतो. तर हे जे पर्टिक्युलरली ही कॅसा मिला म्हणून अँटोनी गौडीने केलेली एक बिल्डिंग आहे, तर त्याच्या रूफवर उभारल्यानंतर ही आपण 3 पॉइंट किंवा पर्स्पेक्टिव्ह जेव्हा म्हणतो तेव्हा नेहमी एक पॉइंट आकाशात जातो. आकाशात व्हॅनिशिंग होणार आपण बरेच वेळा काढले 3 पर्स्पेक्टिव्ह, पण याच्यातला हा 3 पॉइंट पर्स्पेक्टिव्ह खाली पाताळात किंवा जमिनीत गेलेला आहे त्याच्यामध्ये. आणि आय लेवलला फक्त आयला कुठली बिल्डिंगच नाही, सगळी बिल्डिंग ही आय लेवलच्या खाली आहे आणि एका साईडनी पूर्ण सायग्राफी आहे आणि एका साईडला पूर्ण ब्राईट लाईट आहे. तर ही जी खाली व्हॅनिशिंग गेलेलं ह्याच्यात जो प्रकार आहे किंवा जो एक एलिमेंट आहे तो मला आवडला, त्यामुळे मी हा खाली व्हॅनिशिंग गेलेल्यासाठी
हे अँटोनी गावडीचं कोर्टियार्ड जे आहे मधलं, तर ते मी निवडलं याच्यामध्ये. इथे सुद्धा स्टोन वर्क आणि अगेन्स्ट लाइटिंग, आर्चवे आहे आणि अगेन्स्ट लाइटिंग मुळे अलीकडल्या बिल्डिंग सगळ्या शेडमध्ये आहेत, पण दूर गेलेल्या बिल्डिंग जे आहेत त्या ब्राईट आहेत एकदम. त्यामुळे ह्याच्यामध्ये ते व्हाईट ठेवल्यामुळं आणि बाकीचं जवळच्या जे बिल्डिंग सगळ्या शेडमध्ये आहेत, त्यामुळे ह्याच्यामध्ये डेप्थ एवढी मिळाली मला. आणि हा 1 पॉईंट आहे, ऍक्च्युअली 2 पॉईंट आहे, पण 1 पॉईंट मोर 1 पॉईंट आहे. हा 80% 1 पॉईंट आहे, 90% म्हणायला हरकत नाही 1 पॉईंट. हा 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह आहे आणि अगेन्स्ट लाइटिंग आणि डेप्थ याच्यासाठी मी हे निवडले. हा, हे एक चर्च होतं, तर सगळ्यांनी आय लेव्हलनी, बऱ्याच जणांनी आय लेव्हलनी हे चर्च काढलं होतं. तर अजून एक त्याच्यामध्ये एक लिंक होती, तर लिंक देताना त्याच्यामध्ये एक जणांनी जस्ट एक असं हे केलं होतं की आय वॉज फीडिंग दी काय म्हणतात त्याला, डोज, कबुतरांना मी खायला घालत होतो स्केच करत असताना माझ्याजवळ आली होती. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एकदम क्लिक झालं की आपण त्या कबुतरांच्या बरोबर वर आकाशात जायचं आणि तिथून हे काढायचं. तर मग मी एक लिंक मिळाली, त्याच्यामध्ये ते आकाशातला एक फोटो होता त्याच्यामध्ये वर. तर हे अवघड होतं बरंच काढायला. आय थिंक आय हॅव डन इट सक्सेसफुली. आणि याच्यामध्ये जी खाली चालणारी माणसं आहेत, ती माणसं होती, त्याच्या पडलेल्या सावल्या, हे ऍक्च्युली 5 मिनिटांमध्ये सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत ह्या खालच्या माणसाने. कारण मी फक्त सावल्या काढून घेतल्या आणि नंतर त्यांना असे उभे असे माणसांचे फिगर्स काढत गेलो. आणि मग ह्या चर्चची लांब पडलेली सावली वगैरे अशा अनेक गोष्टी याच्यामध्ये मी काढू शकलो. पण हे सुद्धा एक्स्ट्रीम पर्स्पेक्टिव्ह, पण पर्स्पेक्टिव्ह गोईंग डाऊन, पर्स्पेक्टिव्ह गोईंग अप, त्याच्यासाठी मी निवडलं आहे. आता हे सगळं बिल्डिंगचं टेक्निकली किंवा इंजिनिअरिंग सुद्धा काढणं एक मजा वाटली मला ह्या ब्रिजची. आणि बी एन आर्किटेक्ट त्यातले स्ट्रक्चरल एलिमेंट्स माहित होते आपल्याला किंवा शिकवलेले आहेत, तर ते काढून व्हॅनिशिंग स्ट्रक्चरल एलिमेंट, आणि त्याच्यामध्ये 2 रेल्वे आहेत, एक वरनं जाती आणि ही एक अलीकडे खालनं जाती आणि त्याच्या पलीकडे एक वॉटरवे आहे. असे 3 कम्युनिकेशन किंवा काय कम्युटिंगचे आहेत. तर ते मला चांगलं वाटलं हा काढायला, एक वेगळा विषय म्हणून मी हे घेतलं की दरवेळेला बिल्डिंग नेचर हे काढण्यापेक्षा एक ब्रिज काढायची, म्हणून मी बरेच ब्रिज काढले नंतर मी. हा एका पहिल्यांदा काढलेल्या ब्रिजचा एक फोटो आहे किंवा स्केच आहे हे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा ऍक्च्युली हा किल्ल्याचा एंट्रन्स आहे, बाकी किल्ला मोठा आहे बराचसा. तर किल्ल्याच्या एंट्रन्सचा मी 1 पॉईंट पर्स्पेक्टिव्ह मी स्क्रीन शॉट घेतला व्हर्च्युअल ट्रॅव्हल मध्ये, म्हणजे गुगल स्ट्रीट व्ह्यू मध्ये. तर हे करत असताना मला तिथं काय पाऊस पडत असेल म्हणा किंवा बर्फ पडत असेल, त्याच्यानंतर जे ब्राऊन स्टोन होता तो इतका काळा झाला होता, वेदरिंग झाला होता, काळा मग दिसतोय तोच काढलेला. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये 2च एलिमेंट्स आहेत की ज्याच्यामुळे त्याच्यात डेप्थ आलेली आहे, 3 एलिमेंट म्हणून आपण. एक तर हा अगदी क्लोज अप ऑफ द एंट्रन्स आणि वेदरिंग झालेलं, खूप एक्स्ट्रीम वेदरिंग झालेलं हे आहे. त्याच्यानंतर मागच्या बाजूला एक हॉटेल होतं ते, आणि तो रस्ता असा एकदम व्हॅनिशिंग झालेला पार्किंग वर आहे. आणि त्याच्या मागे तिसरं जे एकदम छोटस चर्च काढलेलं आहे. हे 3 एलिमेंट मुळे ह्याचं एकदम डेप्थ इतकी वाढली, म्हणजे ऍट ए टाइम डेप्थ आली, डिस्टन्स आलं आणि वेदरिंग ह्याच्यामध्ये मी घेतलंय, एक्स्ट्रीम वेदरिंग ह्याच्यात. याच्यामध्ये हे काढताना बराच त्रास झाला. त्रास म्हणजे कसं की इट वॉज अ चॅलेंज. हे एम्फी थिएटर आहे, तर एम्फी थिएटर मध्ये ह्या व्हॅनिशिंग जर तुम्ही पाहिल्या, ह्याच्या सरळ व्हॅनिशिंग एक वेळ सोपं असतं, पण राऊंड व्हॅनिशिंग करणं ते काही आय लेवलच्या खाली जवळ आलेल्या आणि काही आय लेवलच्या वर. दॅट वॉज आय थॉट ॲज अ चॅलेंज फॉर मी स्केचिंग. डोंगर वगैरे होते माग, तर दिस चॅलेंज ऑफ व्हॅनिशिंग ऑफ सर्क्युलर एम्फी थिएटर, हे चॅलेंज मला वाटलं म्हणून मी हे स्केच प्रिफर केलं काढायला.
and I think I have done it successfully. हे 40 मिनिट्सचं स्केच आहे, 40 मिनिट्सचं. ह्याच्यामध्ये फार काय डिटेलिंग केलेलं नाहीये. मगाशी आपण जसं तुम्हाला आता दाखवलं तसं मी आधी स्ट्रोक्स मारून घेतले, पटपट पेन्सिलनी काढून घेतलं आणि स्ट्रोक्स मारले आणि मग कम्प्लीट केलेलं आहे. तर हे 40 मिनिटांमध्ये झालेलं आहे. म्युझियम ऑफ मॅन आणि हे सॅन डिएगो मध्ये. तर त्यांना हे एवढं आवडलं की त्यांनी त्यांच्या फेसबुक पेजमध्ये आम्ही हे ठेवू का असं मला विचारणं केली. मी म्हटलं ओके, आपल्याला म्हणजे सॅन डिएगो मध्ये जर माझं त्याच्या फेसबुक पेजला जर ठेवतायत तर म्हटलं ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. कारण ती त्यांच्याकडे पद्धत आहे, कोणाचंही चित्र वापरायचं असेल किंवा इमेज वापरायची तर ते टेक परमिशन फर्स्ट अँड देन दे यूज. कारण कॉपीराईटचं त्यांच्याकडे खूप आहे, आपल्याकडे कॉपीराईटचं एवढं हे नाहीये फोटोग्राफी म्हणा किंवा स्केचला. तर हे 40 मिनिटात काढलेलं स्केच आहे. हे वाईची एका मित्रांनी बरेचसे वाईचे फोटो काढले होते. तर त्यातला हे मेणवली घाटाचा फोटो आहे, मेणवलीचा इथला फोटो आहे. त्याच्यामध्ये असं ब्राईट सनलाइट आणि डार्क सायफी आणि डेप्थ आणि इंट्रिकेट कार्विंग, हे 2-3 गोष्टी आहेत. मला आवडलं आणि मी 11वी पर्यंत वाईला होतो. प्रसरणी घाट किंवा वाईतले सगळे घाट, मेणवली हे आमची नेहमीची जायची ठिकाण होती. तर पाहिल्यानंतर हे मला खूप तिथली आठवण झाली. मी तसं वाईला जातच पाहिलं. तर 15 दिवसांनी एकदा माझी वाई विजिट असते कामामुळे. तर वाटलं चांगलं झालंय आणि मी त्याला विचारलं की तुझा हा फोटोवरून मी काढू का, मला आनंदच होईल. कारण असं मला कोणीच विचारलं नाही, माझ्या फोटो अप्रिशिएट केलं नाही. म्हणलं तू टेक दिस ॲज अन अप्रिशिएशन ऑफ युअर नाईस फोटोग्राफी. सर आता तुमच्या कामाचं घेऊया. हा, कामांचं काय भरपूर आहे. कारण नेहमी मला जेव्हा विचारतात की प्रेझेंटेशन करा काय दाखवावं असाच प्रश्न पडतो मला. एवढी कामं केली आहेत, हे चांगलं आहे का हे चांगलं आहे, म्हणजे मलाच त्याचा निवड करण्यासाठी प्रश्न पडतो की काय निवडायचं. मग मी थीम तुम्हाला मागाशी म्हटलं ना रंगाबद्दल, अनिरुद्ध देशपांडेंना बरेच काही प्रश्न हे झाल्यावर ते विचारणार आहेत तुम्हाला. हो, मला नॉर्मली अर्धन कलर वापरायला आवडतात. अर्धन कलर मी का वापरतो तर व्हाईटच्या कॉम्बिनेशन. हे माझं घर आहे पुण्यामधलं, माझं घर खाली ऑफिस आहे आणि वर घर आहे. याला मला 4 अवॉर्ड मिळाले, 2 नॅशनल अवॉर्ड आहेत या घराला. तर ह्याच्यामध्ये कॉम्बिनेशन ऑफ फॉर्म्स फर्दर एनहान्स्ड इन टू कलर स्कीम. आणि ह्या घराला आता हे रिसेंट फोटो ह्या घराचा. माझ्या घराला 22 वर्ष झाली आहेत, पण 22 वर्ष झाल्यानंतर सुद्धा हे जुनं वाटत नाही. हे एक वैशिष्ट्य आहे. बरेच क्लायंट येतात आणि कधी बांधलं तुमचं घर, मी जेव्हा सांगतो 22 वर्ष झाली त्याला, तर त्यांना ते हे वाटत नाही. कारण एक तर कॉम्बिनेशन डिझाईन तर आहेच त्याच्यामध्ये, कारण आजूबाजूची घरं सुद्धा आमची 22 वर्ष झालेली आहेत, पण ती त्याच्यासमोर मला एकदम हे वेगळं दिसतं. आणि अर्धन कलर मी का वापरतो तर आपल्याकडं हॉट अँड एरिड एरिया आहे, धूळ खूप आहे आपल्याकडे मुख्यत्वे. त्या धुळीचा फार विचार करावा लागतो आणि अर्धन कलर वापरल्यामुळे ती बिल्डिंग लवकर मळत नाही. तुम्ही व्हाईट किंवा ब्ल्यू कलर तर वापरला फार तर तो ब्ल्यू कलर फेड होतो आणि अर्धन कलरनी एक सुदिंग इफेक्ट येतो बिल्डिंगला, असं माझं मत आहे. म्हणून माझ्या बऱ्याच बिल्डिंग मध्ये अर्धन कलर, मग वेगवेगळ्या शेड असतील, येलो असेल, ब्राऊन असेल, अजून काही असेल. आणि मॉडर्न टच पण आहे, त्यामुळे 20 वर्षाचं काही मॉडर्न. माझे सगळी घरं मॉडर्न आहेत. मला ती कौलारू, आर्किटेक्ट, कॉलम हे ते अजिबात आवडत नाही. मी करत नाही, म्हणजे आवडत नाही म्हणजे मला आवडत नाही. याचा अर्थ दुसऱ्याने करू नये असं नाही किंवा त्यांचं वाईट आहे असं नाही. सो एव्हरीथिंग इज राईट इन आर्किटेक्चर. तसं मी ह्या मार्गाने जातो. मला मॉडर्निझम आवडतं. खूप छान झालंय. आणि दरवर्षी मुलांना जेव्हा हे देतात, स्टुडंट अजूनही माझे 22 वर्षानंतर सुद्धा स्टडी करायला येतात. हे एका माझ्या मित्राचं मी घर करून दिलेलं आहे. आर्किटेक्ट आहे, स्वतः इंजिनियर आर्किटेक्ट आहे, संगमनेरला आहे. पण त्याचं जेव्हा स्वतंत्र घर बांधायची वेळ आली तेव्हा तो माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की माझं घर तुम्ही मला डिझाईन करून द्यायचं. अरे म्हटलं तू आर्किटेक्ट आहेस,
एवढी लोकांची कामं करतो, काय देतो ते देतोस, तर मी कसं काय तुझं करून देणार ना? नाही नाही म्हटलं, ते मला माहिती आम्ही काय करतो आणि इथल्या लोकांचे चॉईस प्रमाणे आम्हाला करावं लागतं म्हणले. आणि त्या चॉईस प्रमाणे आमची सगळी बॉडी असतात किंवा डेकोरेटिव्ह एलिमेंट जास्त असतात, फॉर्म ओरिएंटेड जास्त नसतात वगैरे. म्हटलं मी देतो तुला, पण मग त्यांनी मी दिलं त्याला हे करून, त्यालाही खूप आवडलं आणि त्यांनी बांधलं ते. थोडी कलर स्कीम मी वेगळी दिली होती, पण त्यांनी जरा ही वेगळी वापरली. मी दिलेली वापरली असती तर अजूनही ते फॉर्म एनहान्स झाले असते त्याच्यामध्ये. Anyway, सो शेवटी आर्किटेक्ट आहे, त्याने थोडं स्वतःचं डोकं लावलं त्याच्यामध्ये नंतर. पण anyway, पण मला आनंद आहे की हे माझं आहे तसं उभं राहायला लागलं. बरोबर आहे. तुला ऍक्च्युली हे दिसताना फार विचित्रच आहे, कारण पोर्च आणि वरची टेरेस कव्हर हे ट्रायंगल मी केले आणि ते एका पॉइंटला जोडले आणि तिथून वाढवले, असं तर त्याचं कॉम्बिनेशन वेगळंच आहे. यालाही आता 7-8 वर्ष झालेली आहेत, अजूनही फ्रेश दिसतं घर. आणि एक कसं आहे की सगळे घर तर सगळे बांधतात, रिक्वायरमेंट साधारण सेमच असतात. हॉल, किचन, डायनिंग, 2-3 बेडरूम, प्लॉटही साधारण 2,500 ते 3,000 पर्यंत मीडियम साईजचे प्लॉटची बरेच घरं बांधली, अर्बन घरं बांधली. आणि सो हँडलिंग ऑफ फॉर्म मला माझं जरा तुम्ही जर पाहिलं तर माझे जॉमेट्रिकल फॉर्म माझ्या आर्किटेक्चरमध्ये बरेच असतात आणि बेसिक मी फॉर्म हँडल करतो आणि त्याच्यानंतर कलर. आणि जास्त मटेरियलचा यूज मला करायला नाही आवडत, क्लॅडिंग वगैरे, कारण ओव्हर द पिरियड ते क्लॅडिंग वेदरिंग होतं आणि बिल्डिंगला रंग दिल्यानंतर बिल्डिंग नवीन दिसती, पण ते क्लॅडिंग जे असतं स्टोन बीनचं सगळं ते जुनं वाटायला लागतं. मग त्या लोक त्या स्टोनला सुद्धा कलर देतात, ते तर अजूनच वाईट दिसायला लागतं मग ते. म्हणून मी शक्यतो क्लॅडिंग टाळतो आणि कलर मध्येच एक 7-8 वर्षांनी कलर दिले की परत बिल्डिंग नवीन दिसायला. 7-8 वर्ष झालेली आहेत. हे हॉस्पिटल आहे. आता तुम्ही म्हणाल घरच काय दाखवतायत, तर एक रिसेंटली मी अक्कलकोटला एक हॉस्पिटल कम्प्लीट केलं. आता ह्याच्या डिझाईन मध्ये सांगायला बरेच आहे, पण ह्याचं कॉम्पोजिशन म्हणजे थोडंसं हॉस्पिटल म्हटल्यानंतर एक सिरियसनेस असतो, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी अर्धन कलर न वापरता व्हाईट आणि ग्रे वापरला. आणि त्याची जी तुम्हाला कपाटं दिसत आहेत ती अल्टरनेट फ्लोअरला अल्टरनेट कपाटं केलेली आहेत, विच इज यूज ॲज अ स्टोरेज फ्रॉम इनसाइड फॉर द पेशंट्स अँड विच इज ऑल्सो बिकम्स इन्सुलेशन फॉर द मेन बिल्डिंगला, इन्सुलेशन सारखं त्या कपाटांचं. आणि अक्कलकोट म्हणजे हॉट अँड एरिड आहे, तर थोडं नॅचरल इन्सुलेशन कसं होईल हे सगळं मी पेरिफरीला ही कबर्ड्स केली. आणि लाईटची इंटेन्सिटी खूप असते हॉट अँड एरिड मध्ये, तर खूप तुम्ही मोठ्या खिडक्या ठेवल्या तर इंटेन्सिटी एवढी येते आत लाईटची, जसं जळगाव मध्ये आहे. तर तसं म्हणून मी व्हर्टिकल विंडोज वापरल्या याच्यामध्ये, की अगेन व्हेन वी रिफर टू दी आर्किटेक्चर, ओल्ड आर्किटेक्चर, ट्रेडिशनल आर्किटेक्चर, हॉट अँड एरिड, तर ते धाब्याची घरं असतात, मातीत बांधलेली असतात, त्यामुळे त्या विंडोच्या ओपनिंग कमी असतात आणि व्हर्टिकल असतात. तर ह्या सगळ्या गोष्टी मी याचा विचार करून मी हे डिझाईन केलेलं आहे. हे नगरला एक घर केलेलं आहे. हा प्लॉट आडवा होता पूर्ण, त्यामुळे याची रुंदी कमी आहे पण लेंथ जास्त आहे. आता लेंथ जास्त असल्यामुळं बाकी गोष्टींमध्ये तर काय फारसं करता येत नाही, तर मी हे वरच्या टेरेसला असे पूर्ण जो फेसिया असतो तो केला आणि तो सर्कल फॉर्म मध्ये घेतला. त्यामुळे ते लेंथ जी आहे ती अशी व्हॅनिशिंग फार न दिसता ती अशी ऍट द सेम टाइम सर्कल पण आहे आणि एक त्या सर्कलला वर पण डायरेक्शन दिलेली आहे. त्यामुळे हे जागेवर ऍक्च्युअली इंटरेस्टिंग दिसतं. आणि ह्याला गोल्डन ब्राऊन मी कलर दिलेला आहे, व्हाईट आणि गोल्डन ब्राऊन असं याचं कॉम्पोजिशन. कोकणला मी डॉक्टर मगर यांचा बंगला केलेला आहे, याच्यात सुद्धा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. एक मॉर्निंग सेक्शन आहे आणि इव्हनिंग सेक्शन आहे, जे 2 सेक्शन मध्ये हे आहे. काही गोष्टी त्यांना प्रायव्हसीसाठी हव्या होत्या, ते म्हणाले की मी टेरेस बसल्यानंतर बघतात लोक, म्हणून मग मी ही व्हर्टिकल जी वॉल पुढे घेतलेली आहे त्याच्या मागं ते बसतात टेरेसवर सकाळी, त्यामुळे बाहेरच्या कोणालाही दिसत नाही. अशा काही क्लायंट काही स्पेसिफिक रिक्वायरमेंट असतात
त्यावरून मी हे घर केले. 12,000 फुटावर 4,500 फुटाचं घर आहे. 12,000 फुटाचं. आणि ह्याचं प्लेन्स म्हणजे ह्याच्यात प्ले ऑफ प्लेन्स आहे. आणि ह्याच्यामध्ये आयसीआयचं एक पेंट चे लोक आले होते. मला म्हणाले की तुम्ही ह्या घराला काहीतरी वेगळा तुम्ही कलर द्या. मी त्यांना 2-3 कलर एकत्र करून मला सॅम्पल मारून दाखवा, मी मारतो. तर हा कलर तुम्हाला कुठल्या पॅलेट मध्ये मिळणार नाही, कारण मी ब्राऊन पण टाकलाय, येलो पण टाकलाय, थोडं ब्लॅक पण टाकलाय. तर तो त्यांनी पेंट मारल्यानंतर त्यांना एवढा आवडला, तर ते म्हणाले की हे हा कलरचा आम्हाला ह्याचं कॉम्बिनेशन आम्ही वापरू का आमच्या दुसऱ्या कोणाला? म्हटलं वापरा. त्यावेळेस टेम्पररी त्यांनी त्या कलरला काहीतरी RNG कलर असं काहीतरी म्हटलं होतं त्यांनी. झालं ह्याला 25 वर्ष झाले त्या बंगल्याला. अजूनही हा फ्रेश दिसतो. मी नुकतंच त्याचं इंटिरियर आणि बदलून टाकलं सगळं. इट लुक्स फ्रेश आणि असं दिसतो. हा रिसेंटली 5 वर्षापूर्वी केलेला एक बंगलो आहे. इथं पुण्यामध्येच आहे, बावधनला आहे तो. आणि हा नाईट व्ह्यू आहे. डिझाईन मध्ये आहे, बरंच काही बोलण्यासारखं आहे. पण ह्याचा फोटोग्राफी अतुल कानिटकर म्हणून जो मित्र आहे, आर्किटेक्ट मित्र आहे, अतुल कानिटकरने ही फोटोग्राफी केली आहे. विथ वंडरफुल फोटोग्राफी. म्हणजे बरेच प्रोजेक्ट केले. तर म्हणजे मी तर डिझाईन केलंच होतं, पण दॅट डिझाईन इज फर्दर एनहान्स बाय हिज फोटोग्राफी. तो आर्किटेक्ट आहे, पण त्याची फोटोग्राफी स्किल आणि फोटोग्राफीची असाइनमेंट झाले एवढे यायला लागले की नाव ही इज फुल टाइम फोटोग्राफर. आता फोटोग्राफी संदर्भात तुम्हाला मी एक सांगतो की जसं स्केच काढताना एखाद्या बिल्डिंगचा अँगल असावा हे आपण ठरवतो, आणि तसं फोटोग्राफीमध्ये एखाद्या बिल्डिंगचा फोटोग्राफिक अँगल कुठला चांगला दिसतो हे फोटोग्राफर ठरवतो. त्यामुळे फोटोग्राफी बरेच जण करतात, पण काही जणांची फोटोग्राफी चांगली कशी? स्केचिंग तर सगळे करतात, पण काही स्केचरचेच अँगल किंवा चांगले कसे दिसतात, तर तो त्याचा बघायचा एक दृष्टिकोन असतो त्या वस्तूकडे किंवा त्या बिल्डिंग. आणि हे शिकणं महत्वाचं असतं. स्केचिंग करताना काय किंवा आर्किटेक्चरल डिझाईन करताना काय. स्केचिंग करताना आपण झालेल्या बिल्डिंगचं स्केच करतो. आर्किटेक्चरल डिझाईन करताना होणाऱ्या बिल्डिंगचं व्हिज्युअलाइज करून तुम्हाला स्केच करायचं असतं. हा त्यातला फरक आहे. हॅलो हॅलो सर, नमस्कार. नमस्कार. हाय. मी तुमचे बंगल्याचे फोटो बघत असतो. थँक्यू सर. आणि मी तुमची केलेली प्रत्येक स्केचेस मोजत पण असतो. बोला, काय म्हणतो? सर, मला तुमच्याकडनं अजून एक छोटा विषय ऐकायचा होता. तुमचं सर कॅरिकेचर पॅटर्न खूप सुंदर आहे. हा, ते एक हाऊस म्हणून करतो मी. त्यात काय मी म्हणजे मला 2 स्केचेस अपेक्षित आहेत तुमची बघणं. एक तर काही कॅरिकेचर जर असली तर ती, आणि तुमच्या बंगल्याची ऋतूची, म्हणजे मी आता येऊन गेलो त्यालाही आता 8-10 वर्ष होऊन गेले, पण ऋतूची काही स्केचेस तुम्ही केलेली आहेत सर. आता नुकतीच तुम्ही फेसबुकवर पण टाकलेली होती. हो, टाकली होती, पण ती आता नाही येत माझ्याकडे. ती बघावं लागतं. म्हणजे आहेत पण ते 22 वर्ष आली हो घराला, आता ती किती सांभाळायची. पण सर, स्केचेस वरनं अजूनही ते घर इतकं तरुण वाटतं ना, छानपैकी तुमच्यासारखं वाटतं. अरे वा, थँक्यू. कॅरिकेचरचा मला दुसरा उपयोग असा होतो की कॅरिकेचर करताना अर्कचित्र म्हणतो आपण. अर्क म्हणजे एखाद्याच्या फेस मधले एलिमेंट्स आहेत ते कॅप्चर करतो आणि ते एनलार्ज करतो किंवा डिस्टॉर्ट करतो किंवा जे काय म्हणतो ना, तर त्याच्यामुळे त्याची इमेज तयार होती आणि ती इमेज पटकन लोकांना कळते, अरे हा माणूस बरं का. हे मला आर्किटेक्चरल डिझाईन करताना ते मला त्याचा उपयोग होतो. म्हणजे मी जेव्हा प्लॅन करतो किंवा त्याचं इल्युशन्स काढतो, तेव्हा ह्यातले कुठले एलिमेंट्स एनहान्स करायचे म्हणजे हे वेगळं दिसेल असं मला त्याच्यातून जाणवतं, आणि तसं मी डिझाईन करतो. अगदी बरोबर. मला हा आर्किटेक्चर मध्ये याचा उपयोग होतो. आणि माझ्यापेक्षा खूप उत्तम कॅरिकेचर काढणारे आहेत. आणि मी जेव्हा माझं बाळासाहेब ठाकरेंचं मी कॅरिकेचर मला कमेंडेशन नॅशनल लेवलला मिळालं होतं आणि त्याचं मुंबईत प्रदर्शन भरलं होतं. मी गेलो होतो बघायला.
इतकी छान सगळी कॅरिकेचर बघितल्यानंतर तिथल्या ऑर्गनायझर बोललो, मी म्हणलं हो एवढे सगळे ग्रेट लोक आहेत आणि त्यांची आहेत आणि तुम्ही मला कसं काय कमेंडेशन दिलं म्हणतो, माझ्यापेक्षा चांगले चित्र काढले लोकांनी. तर ते म्हणले की एक लक्षात ठेव, नुसतं कॅरिकेचर कुणीही काढू शकतो, पण तुमच्या कॅरिकेचर मधून तुम्ही मेसेज दिलेला आहे आणि तो मेसेज महत्वाचा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला कमेंडेशन दिलं. बरोबर. अगदी बरोबर. तर तसं आपल्या आर्किटेक्चर मध्ये बिल्डिंग स्पीक्स इटसेल्फ टू यू. ती बिल्डिंग तुमच्याशी बोलत असते, म्हणजे शब्दानेच बोलायला पाहिजे असं काही नाही, तिच्या फॉर्म मधून, त्याच्या कलर स्कीम मधून, त्याच्या कंपोजिशन मधून ती बोलत असती. तर तो मेसेज देत असते तुमच्या. तर हे सगळ्या गोष्टी आपल्या ह्या सायमल्टेनियसली ऍट अ टाइम ह्या सगळ्या चालू असतात मनामध्ये. मला तुमच्या इमारती म्हणजे जेव्हा मी बघायला सुरुवात केली तुमची एक एक इमारत, पहिल्यांदा मी वाईमध्ये अभ्यंकर सरांचा दवाखाना बघितला होता आणि त्यातनं नंतर मग एक 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 इमारती पाहायला सुरुवात झाली. पण एक खूप छान धागा म्हणजे जो कदाचित शेवटी तुम्ही जसं मगाशी म्हणालात की ज्याची समजावून घेण्याची पात्रता काय आहे त्याच्याप्रमाणे ती व्यक्ती समजावून घेते, तसं झालं कदाचित की प्रत्येक इमारत ही नाविन्यपूर्णतेने उभी राहतेय, पण तिचं जमिनीशी घट्ट नातं जोडलं गेलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे त्याच्याबद्दल एक आर्किटेक्ट म्हणून तुम्ही काय सांगू शकाल सर? मी ते तसं का वाटतं माझ्या बिल्डिंगला, तर मी फॅशन आणि ट्रेंडच्या नादाला लागत नाही, हे सगळ्यात पहिलं. बर. कारण कसं असतं की हल्ली जसं इंटिरियर मध्ये फॅशन आणि ट्रेंड्स असतात, तसं हल्ली आर्किटेक्चर मध्ये यायला लागलेलं आहे आणि ते धोकादायक आहे, हे माझं स्पष्ट मत आहे. मी त्या नादाला अजिबात लागत नाही. कारण का, तर फॅशन ओरिएंटेड जर तुम्ही केलं तर फॅशन 2-5 वर्षात जाती आणि ते तुमची बिल्डिंग जुनी दिसायला लागते मग ती. म्हणजे सध्या काय चाललंय, अल्युको बॉन्ड लावा, किंवा सध्या काय चाललंय हे करतायत सगळे, मग तुम्ही करता आणि काही वर्ष. इंटिरियरला तसं नसतं, इंटिरियर बदलतं. इंटिरियर 20-25 वर्ष, 30-30 वर्ष शक्यतो कोणी ठेवत नाही. 7-8-10 वर्षांनी माणूस इंटिरियर बदलतो. मग त्यावेळेस तुम्ही करंट जी ट्रेंड आहे किंवा करंट आणि मटेरियल नवीन नवीन खूप येत असतात इंटिरियर मध्ये. आर्किटेक्चर मध्ये फारसे फरक होत नाहीत. काही फिनिशिंग मटेरियल्स असतील, पण आपण अजूनही आरसीसी बांधकाम, प्लास्टर हे जे मेन आहे याच्या पुढे कलर, याच्यापेक्षा मेजर म्हणजे 80% याचाच भाग असतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे ते क्लॅडिंग वगैरे मी काय करायला जात नाही, बरोबर, कारण ते जुनं होतं. पडतात, कित्येक ठिकाणचे टाईल पडलेले आहेत की ज्या लावता सुद्धा येत नाहीत नंतर, आणि ती विचित्र दिसायला लागतं. म्हणून मी सांगतो क्लायंटला की हे लावू नका, आणि हे मी पाळतो. त्यामुळे मग माझ्या बिल्डिंग जरी जुन्या झाल्या असतात तरी पेंट मारल्यानंतर नवीन दिसतात, हे एक. आणि दुसरं म्हणजे हँडलिंग ऑफ व्हॉल्यूम, कंपोजिशन, हे माझं वेगळं आहे की फॉर दॅट आय एम नोन. दुसरं मी सांगतो, साताऱ्यातलंच मी जे एक बर्गे सरांचं हे केलं, काय बंगला केला, हिरंब बंगला. तर एक माझा मित्र त्याच्या मुलीचं का कोणाच तरी त्याच्यात मेहुणीला दाखवायला घेऊन गेले होते त्यांच्या मुलाची. तर ते थांबले आणि बाहेरून त्यांनी पाहिलं आणि जिना चढून तो बघत होता. आत गेल्यानंतर पहिला प्रश्न त्यांनी विचारला, तुमचं घर हे रवी गद्रेंनी केलंय का डिझाईन? ते सुद्धा उडाले. म्हणले तुम्हाला कसं काय? हो म्हणले, मला त्याची स्टाईल माहिती आहे, कसं करतो ते. हे हो म्हणले, अगदी परफेक्ट म्हणले ते. त्यामुळे असं आहे की यू आर, ती उलट चांगली अचिव्हमेंट आहे ना उलट, की इफ यू आर नोन बाय युअर स्टाईल. आणि हेच अवघड असतं, कुठल्याही आर्किटेक्टला त्याची स्टाईल ओळखलं जाणं हे अवघड गोष्ट आहे. आणि मी थोड्याफार प्रमाणात का होईना थोडं अचीव्ह केलेलं आहे असं मला वाटतं. थोड्याफार खूप जास्त आहे. कारण कसं आहे की एक म्हणजे ज्याला आता तुमच्या प्रत्येक चित्रात ना एक सिग्नेचर, आता मगाशी तुम्हाला विषय तुमच्या सहीबद्दल का विचारला, कारण तुमच्या प्रत्येक चित्र, प्रत्येक कलाकृती, म्हणजे कदाचित तो माझा अभ्यासाचा विषय असेल, म्हणजे मी तुमचे प्रत्येक प्रोजेक्ट आवर्जून पाहतो. म्हणजे तुमच्या अगदी थिसिसच्या प्रोजेक्ट पासून मी आतापर्यंत पाहत आलेलो आहे. मी ते 10 टाकले, नॉस्टॅल्जिया 10 नॉस्टॅल्जिया मी टाकले होते लॉकडाऊन. बरोबर. सर, अजून एक दुसरा प्रश्न माझा असा होता की म्हणजे जेव्हा जेव्हा मी तुमची कामं पाहतो किंवा एक
त्या कामांमधनं जेव्हा मी जात असतो पुढे, आता मगाशी सुद्धा तुम्ही काही प्रोजेक्ट्स मांडले की बेसिक जॉमेट्रिकल फॉर्मॅट्स किंवा बेसिक जॉमेट्रिकल पॅटर्न, तर थोडंफार एक काही वेळेला मला त्या इमारती ओरिगामिक आर्किटेक्चर हा जो एक प्रकार म्हणतो आपण, पेपर आर्किटेक्चर फॉर्मॅट, तर त्या पॅटर्नवर खूप छान रीतीनं बसल्यासारख्या वाटतात. म्हणजे त्याची सुसंगती खूप छान उमटते. मी ती ओरिगामी असा विचार केला नाही, पण मी प्रायमरी फॉर्म्स वापरतो. सर्कल, क्यूब. ओरिगामी जे फोल्डिंग केलेली ओरिगामी, तसं माझ्या फोल्डिंग केलं, बट आय यूज व्हॉल्युम्स आणि प्लेन्स अँड लाईन्स असं वापरतो. बरोबर. कारण जेव्हा मी तुमचं खामकर रेस्टॉरंट बघितलं होतं बाईचं, आणि त्या खामकर रेस्टॉरंटचं पण आपलंच आहे ना सर? मी ते खामकर नाही, ते माधव जोशीनं केलंय. माधव जोशींचं आहे का? ओके ओके. आणि साताऱ्यातच अजून एक बंगला आहे, म्हणजे जो बहुतेक हेरंब बंगला, अजित कुलकर्णींचा केलाय मी. डॉक्टर कुलकर्णी सर. बर. आणि त्याला तुम्ही म्हणजे जी एक स्लेंडर लाइनिंग, जे तुम्ही परगोला टाईप एक व्हर्टिकल पण आणि हॉरिझॉन्टल पण, हे जे कॉम्बिनेशन वापरता, म्हणजे कदाचित त्याच्यावरनं माझी संकल्पना अशी वाटली असेल की पेपर कटिंग आणि पेपर फोल्डिंग ह्या स्वरूपात खूप छान त्याचं कॉम्पोजिशन वाटतं. म्हणजे त्याच्यातनं कदाचित हा मुद्दा उभा राहिला असेल. चांगलं. आता मला लोकांना सांगायला एक अजून एक पॉईंट दिला तुम्ही. लोक म्हणतील हे आफ्टर थॉट आहे का तुमचं, असं म्हणतील. तर थँक्यू सर. येस सर, संकेत भोसले बोलतोय. सर, मला विचारायचं होतं, मी आता 4th इयरचा स्टुडंट आहे. तर आता म्हणजे आम्ही जेव्हा पोर्टफोलिओ करतो, लास्ट जेव्हा पोर्टफोलिओ असतो, प्रेझेंटेशन असतं, ते त्यांना एक्सपेक्ट वेगळं असतं, म्हणजे त्यांना कलरफुल एक्सपेक्ट असतं. बट आपण जेव्हा पोर्टफोलिओ करतो तेव्हा ते आपली डिझाईन प्रोसेस किंवा त्यातून जे उतरलेलं असतं ते आर्टिस्टिक वे नसतं. पण ज्यावेळेस सर किंवा आपले जे समोरचे असतात, सर किंवा मॅडम असतात, त्यांना रिअलिस्टिक वेनं एक प्रेझेंटेशन हवं असतं. तर तुमच्यामध्ये काय, म्हणजे काय सुटेबल राहील, की म्हणजे स्टुडंटचा पॉइंट ऑफ व्ह्यू सुटेबल राहील का, म्हणजे ह्यांचा टीचर? की प्रेझेंटेशन कलरफुल व्हायला पाहिजे असं काही नसतं. प्रेझेंटेशन पॉवरफुल व्हायला पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. पॉवरफुल व्हायला पाहिजे, म्हणजे मुख्य त्याच्यामध्ये सायोग्राफी काढायला पाहिजे. कुणीही हल्ली एलिव्हेशन मध्ये सायोग्राफी काढत नाही, हे मला जाणवते. कारण तुमच्या सायोग्राफी, एलिव्हेशन मधल्या सायोग्राफीमुळं बाकी तुम्ही झाडं, पक्षी, ढग नाही काढले तरी चालतं. फक्त ब्लॅक अँड व्हाईट तुम्ही सायोग्राफी काढली, विंडोला ग्रे केला तरी पॉवरफुल होतं. फक्त तुम्हाला त्या सायोग्राफी मात्र कशी पडती हे करेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. की जे शिकवलेलं आहे कॉलेजमध्ये, सेकंड इयरला म्हणते पर्स्पेक्टिव्ह सायोग्राफी मध्ये, सगळं पॉवरफुल. तुम्ही माझे मागचे फेसबुकचे जर तुम्ही माझे पोस्ट पाहिल्या, तर माझ्या कॉलेजचे मी प्रोजेक्ट टाकलेले आहेत की ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की पॉवरफुल प्रेझेंटेशन कसं करायचं. सुद्धा असेल किंवा एलिव्हेशन मध्ये असेल, कुठेही असेल, किंवा प्रेझेंटेशन जे आहे, मी सगळं माझं प्रेझेंटेशन ब्लॅक अँड व्हाईट असायचं. मी कुठलंही कलर प्रेझेंटेशन कॉलेजमध्ये असताना केलेलं नाही, तरी पण मी फर्स्ट यायचो दर वेळेला. पॉवरफुल हे महत्वाचं असतं. आणि युअर डिझाईन शुड एक्सप्लेन, युअर ड्रॉइंग शुड एक्सप्लेन युअर डिझाईन. असं बऱ्याच वेळा होत नाही. डिझाईन हे ड्रॉइंग हे डिझाईन एक्सप्लेन करतो असं व्हायला पाहिजे, तर समोरचा माणूस त्याला हे होतो. त्यामुळे हे ढग काढता का, झाडं काढता का, पक्षी काढता का, कलर कुठले वापरलेत. आणि कलर मी बघितले, कलर जे इतके गॉडी आणि ब्राईट कलर वापरतात. तुम्ही परदेशातल्या मुलांची प्रेझेंटेशन किंवा स्टुडंटची मी प्रेझेंटेशन पाहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये म्युटेड कलर असतात त्यांचे, अजून एनहान्स होतं. किंवा तुम्हाला जर प्रेझेंटेशन ब्लॅक अँड व्हाईट बघायचं असेल तर रिचर्ड मायरचं पुस्तक बघा तुम्ही. रिचर्ड मायरचं पुस्तक बघा, त्याच्यामध्ये प्लॅन बघा, त्याची एलिव्हेशन बघा. तसे पॉवरफुल माझी स्टाईल आहेत आणि माझी कॉलेजमध्ये असं मी तसं करत होतो. त्यामुळं कलरफुल करायचं किंवा कुठलं करायचं म्हणून माझं मी म्हणलं पॉवरफुल व्हायला पाहिजे तुमचे. हॅलो सर. हॅलो, गुड इव्हनिंग सर. रवी सर, मी तुमच्याकडे खाली ट्रेनिंगला होते.
होता तुमच्याकडे मी. हो हो आता आलं लक्षात. आता हा, लक्षात आलं. गद्रे असोसिएट्स मध्ये होते. तिकडे होती जुन्या ऑफिस मध्ये. हा, जुन्या ऑफिसवर होते सर. सुभाषनगरच्या ऑफिसमध्ये. सुभाषनगरच्या ऑफिसमध्ये होती का या बंगल्यामधल्या ऑफिसमध्ये? नाही, सुभाषनगरच्या. हा, मी 22 वर्षापूर्वी. हा, जेव्हा ते असोसिएट्स होतं तेव्हा मी होते. हो, गद्रे गद्रे आणि बरोबर. हो हो येस. हो. सर, तेव्हापासून मी तुमच्या स्केचेसची फॅन आहे. मस्त स्केचिंग आहे. मी आज माझ्या मुलीला पण तेच सांगत होते की खास तुमचा प्रोग्राम दाखवला की स्केचिंग कसं करतात आणि कॅरिकॅचर्स म्हणजे काय असतं आणि त्याच्यातून काय घ्यायचं हे दाखवलं तिला आज मी. तिला मी मागे लागले की स्केचिंग डेव्हलप कर. ती करते चांगलं, पण एक प्रॉपर अजून तशी 9th ला अजून वेळ आहे तिला, पण स्केचिंग छान आहे तिचं ब्लॅक अँड व्हाईट. पण 9th ला म्हणजे वेळ कधी वेळ आता आली. तिसरीत असल्यापासून काढतो. तिसरीत. सर, तिला तुमच्या मार्गदर्शनाची फार गरज. एखाद्या वेळेस मी पुण्याला आली की घेऊन येईन नक्की. हो, घेऊन येईल. तू पण सुरू कर ना काढायला. हो सर, आता मार्गदर्शन पहिला. येस, डेफिनेटली सर. आता स्टार्ट करेन. थोडं आता मुलं मोठी झाली आहे तर आता थोडं स्वतःच्या हॉबीज कडे लक्ष द्यायला स्टार्ट करायचं. येस येस येस. आणि आजचा प्रोग्राम खूप छान झाला सर. तुम्ही खूप छान गाईड केलं या जनरेशनला. कारण हे जे जनरेशन आहे ते सगळं कम्प्युटराइज आणि डिजिटल साठी जास्ती अट्रॅक्टेड होतं. तर हे तरी हे मोटिवेटिव्ह असतं की हँड स्केचिंग आणि हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते. सगळ्यात शिकायला कुठे नसतं, तुम्ही काढताना बघायचं. कुठले स्केच काढताना बघायचं. काढताना पाहिलं ना तुम्हाला शिकायला लागतं. असं आहे. काढलेलं स्केच बघण्यापेक्षा एखादं काढत असताना आता आम्ही अर्बन लोक साईडला बरोबर बघत असतात आणि ते एकदम थ्रिलिंग होतात. आता मी स्टार्ट तो फिल्म तुम्ही पाहिलं आता एकदम वेगळं वाटलं ना. येस येस सर, नमस्कार. मी आर्किटेक्ट स्वप्नील श्रॉफ, दक्षा सासवड. फेसबुकला चेहरा असतो. सर, आय एम टोटली फ्लॅट आणि तुमचा इतका मोठा फॅन आहे सर. मी ऑलवेज नेव्हर मिस एनी सिंगल पोस्ट ऑफ युअर्स. सगळ्या पोस्ट बघतो तुमचे. जे एव्हरी संडे स्केच क्लबचे जे येतात स्केचेस. अमेझिंग सर, अमेझिंग. यू हॅव गॉट रिअली गुड टॅलेंट. ऍब्सोल्युटली मस्त. आणि तुझे प्रोजेक्ट तर मी फार बघितले सर. थँक्यू व्हेरी मच. आणि औरंगाबादला आपण आला होता, इथं प्रेझेंटेशन दिले होतं मला. आय डू रिमेंबर तुम्ही जळगावचे बंगलोज वगैरे त्यावेळेस दाखवलेले. 2 वेळा. येस सर, मी दोन्ही वेळेस होतो. आणि अमेझिंग सर वर्क आहे. मी फार आवडतं मला तुमचे वर्क्स बघायला, स्केचिंग बघायला सर. आणि इट इज व्हेरी सिम्पल. हे स्ट्रेट लाईन्स जॉमेट्रिकल फॉर्म्स मध्ये असतात, बट इट हॅज गॉट लॉट ऑफ मिनिंग्स इन इट. दिवसा एक दिसतो तो बंगलो आणि संध्याकाळी एक प्लेइंग विथ द शॅडोज. अमेझिंग. थँक्यू सर. थँक्यू सर. डेफिनेटली आम्ही पुण्याला आल्यावर नक्की येऊ ऑफिसला. हो येतो. सर, औरंगाबादला आला तरी डेफिनेटली आमच्याकडे या. दक्षा तुमच्याकडे ट्रेनिंग होती. आम्हालाही फार आनंद होईल. ऑफिसला या आमच्या. औरंगाबादला आमची मैत्रीण आहे, मित्र पण आहे. औरंगाबादला ती सारडा, दिलीप सारडाची बायको. हो, सारडा सरांची. सारडा मॅडम. येस. ती आमच्या मागे होती 1-2 वर्ष, पण ते आम्ही ओके सर. आमच्या ग्रुपमध्ये आमचं आहे ते. ओके सर. ओके सर, या सर डेफिनेटली. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू. गद्रे सर, स्टुडंट विचारत नाहीत त्यांच्यातर्फे मी विचारतो. एक असा बेसिक प्रश्न असतो, म्हणजे ज्यावेळी स्केचिंगला जातो ऑन द स्पॉट त्यावेळी जे काही स्टुडंट बरोबर असतात त्यांचा एक प्रश्न असतो की फ्रेम कशी सिलेक्ट करायची स्केचेसची स्केचिंग करताना. कारण एक फोटोवरनं आपण ज्यावेळी काढतो त्यावेळी ती ऑलरेडी फ्रेम सिलेक्टेड असते फोटोची, पण ज्यावेळी आपण साईटवर बसतो ऑन द स्पॉट स्केचिंग करायला त्यावेळी आपल्याला जवळपास 360 डिग्रीतला व्ह्यू दिसत असतो. तर त्यातून ती फ्रेम कशी सिलेक्ट करायची. आम्ही लहान असताना सरांनी आम्हाला एक सांगितलं होतं की
ज्या साईजचा पेपर आपला आहे, A4 आहे किंवा A3 आहे, त्याच्या प्रपोर्शन मध्ये समजा एक स्लिट आपण ब्लँक पेपरवर कट केली, तर त्या स्लिट मधून जसं आपल्याला दिसेल तशी ती फ्रेम होती. पण तेच मी सांगत होतो, ते सोपं आहे. ते काही पेपर कट करायची आवश्यकता नसती. तुम्ही शूटिंगला गेला असेल तर शूटिंगला असं बघतात ना, असं असं बघतात असं. सो दिस इज युअर फ्रेम. तुम्ही असं बघायचं आणि ती फ्रेम हलवायची. त्याच्यामध्ये कुठलं कॉम्पोजिशन असं तुम्ही ऍडजस्ट करू शकता आणि ते मेमराईज करायचं. आता कसं ते पूर्वी हाताने करत होते, आता तुमच्याकडे मोबाईल कॅमेरा आहे. तर मोबाईल कॅमेऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही ती फ्रेम फोटो काढून ठेवू शकता, फक्त फ्रेम सिलेक्ट करण्यासाठी. याचा अर्थ तुम्ही ती बघून काढायचं नाही, कॉपिंग नाही करायचं. पण हे सुद्धा आत्ताची जी आपण स्केचचं डेमोचं स्केच होतं, हे सुद्धा हे व्हर्च्युअल काय गुगल कॅमेरा स्ट्रीट हे होतं. त्यामुळे ही जी पर्टिक्युलर अँगल किंवा हा जो हे आहे, हा मी ठरवलेला आहे. हा दुसऱ्यांनी ठरवला असेल असं नाही, पण हा मी ठरवला. म्हणजे ऍज गुड एज सिलेक्टिंग एन अँगल किंवा त्यात कॉम्पोजिशन काय, लाईट कसा येतो, जवळची हे कुठं आहे, डेप्थ कशी आहे, हे सगळं त्यात बघता येतं. हे 2-3 ह्याने बघायचं. लाईट डायरेक्शन कसं आहे, अगेन्स्ट लाईट काढायचं आहे. बरेच वेळेला लोक अगेन्स्ट लाईट काढतात किंवा शार्प साईड होते, कारण ते चुकतं काही वेळेला. आणि मग तुम्ही जेव्हा फ्रंटनी ऊन पडलेलं काढलं तर फ्लॅट होतं मग ती चित्र. फ्रंटने नाही काढली, थोडीतरी एका साईडला थोडीशी डायग्राफी यायलाच पाहिजे, तर ते पॉवरफुल होतं एकदम. तुम्ही कॅरी स्केचेस करताना त्या व्यक्तीला अॅनाटॉमीचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे. हाडांचं ज्ञान म्हणजे स्केलेटनचं ज्ञान, हे सगळं असताना तुम्ही याचा सगळ्याचा अभ्यास केला म्हणून तुम्ही चांगलं काम करू शकता. तर हे याला कधी वेळ दिला तुम्ही? मी काहीही शिकलो नाही अॅनाटॉमीचं. मी असं काढत गेलो आणि काढत गेलो, थोडंच आहे फक्त. म्हणजे तुमच्या आवडीनं तुम्ही झोकून दिलं. मी अॅनाटॉमी वगैरे काही शिकलो नाही, की हात कसा काढायचा, हे कसं आहे, काही नाही. ऑब्झर्वेशननी की तो कसा बसल्यानंतर कसा दिसेल, असं दिसेल. काही वेळेला मी करतो की समजा हातात पेन धरलेलं काढायचं असेल तर मी ऍक्च्युअली हातात पेन धरतो आणि मग ते कॅरिकेचर मध्ये काढतो, असं करतो काही वेळा. तोच अभ्यास आहे. पण जे रुधार्थाने जे अॅनाटॉमी शिकतात आणि मग काढतात, ते माझ्यापेक्षा चांगलं कॅरिकेचर काढतात. मी हाऊस आणि कंटाळा आला की एक कॅरिकेचर काढून टाकतो, त्यामुळे एकदम असं मन आणि एकदम. आर.के. लक्ष्मणना एकाने प्रश्न विचारला होता की तुम्ही एवढं सगळ्या मुवमेंट कशा करता, तर ते म्हणले त्या माणसाची अॅनाटॉमी चांगली पाहिजे, अॅनाटॉमीचे स्केचेस केले. तर ते प्रोफेशनल कॅरिकेचर प्रोफेशनल, आय एम नॉट प्रोफेशनल कॅरिकेचर, इट्स हॉबी आहे. आणि ते माझं बोर्डम घालवण्यासाठी मी ते करतो. नाही, पण तुम्ही ती स्वीकारली, तो एक वेगळा त्यामुळे तो झाला. आणि थोडंसं मला आर्किटेक्चर मध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे फायदा होत होता. बरोबर आहे. नाही, खूप छान करता तुम्ही. प्रश्न आता मी विनंती एक प्रश्न होता. बेसिक तुमचा स्टाईल बघितली स्केचिंग मध्ये सुद्धा, तर ती टुवर्ड्स रिअलिस्टिक आहे. हायपर रिअलिस्टिक तुम्हीच म्हटलात की तसे स्केचेस करतो. इव्हन तुमचे कॉलेजचे सुद्धा थिसिस होते, त्यातले सुद्धा पर्स्पेक्टिव्ह जे आहेत तेही हायपर रिअलिस्टिक आहेत. तर त्याच्याकडून एकदम कॅरिकेचर हे म्हणजे तसं म्हटलं तर पोर्ट्रेट, रिअलिस्टिक पोर्ट्रेट असं स्टाईल डेव्हलप व्हायला पाहिजे होती. पण एकदम अपोजिट कॅरिकेचर कसे मोल्ड झालात? इनफॅक्ट पोर्ट्रेट मध्ये मी अत्यंत पुढे आहे, मी काढतच नाही. मला असाच प्रश्न विचारला, तू बरोबर विचारला. कॅरिकेचर काढणं मला खूप वाटतं. पोर्ट्रेट काढत विचारतात मला की आमच्या ह्यांचं पोर्ट्रेट काढून द्या. मी म्हणलं पण ते असं म्हणजे मी म्हटलं ना की त्याचं मला आर्किटेक्चरल, मी त्याच्यातून आर्किटेक्चर फार उपयोग होतो. एकदा एवढं डिटेलिंगची सवय झाल्यानंतर दुसऱ्या कॅरिकेचर हे जे मीडियम आहे एकदम ऑपोजिट आहे की मिनिमम लाईन्स मध्ये मॅक्झिमम एक्सप्रेशन. हो, काय तर दोन्ही करतोय. आता का करतो, कशामुळे करतो, काय मला उत्तर नाही माझ्याकडे. हे आवडलं मी तसं करतो, हे आवडतं असं. मी वॉटर कलर पण करत होतो, सेकंड इयर पण मी वॉटर कलर करत होतो, रेग्युलर लँडस्केपिंग वॉटर कलर. शाळेत असताना आमचे सर अष्टपुत्र सर आणि आम्ही वॉटर कलर करायला जात होतो.
आणि सेकंड इयर पर्यंत मी कॉलेजमधले जे प्रेझेंटेशन आहेत, व्ह्यू म्हणा, ते वॉटर कलर केलेले आहेत. पण सेकंड इयरला मला रोटरिंग मिळालं. आम्हाला जसं आता मुलांना कॉम्प्युटर मिळतो तसं रोटरिंग मिळालं. आणि पॉल रोडॉल्फचं पुस्तक मला बघायला मिळालं. आणि पॉल रोडॉल्फचं पुस्तक बघितल्यानंतर मग त्याच्यात जे लाईन वर्क, हॅचिंग, हे ते सगळं बघितल्यानंतर माझं ते वॉटर कलर तेव्हापासून जे संपलं ते संपलं. त्याच्यानंतर मला सगळं हे तसंच प्रेझेंटेशन व्हायला लागली. कॉलेजमध्ये मला आमचे प्रोफेसर वगैरे म्हणजे ना पॉल गद्रे म्हणायचे मग त्यावेळेस. सर मी साक्षी, त्या दिवशी तुमचे स्केचेस बघितले आणि आज तुम्हाला करताना बघून फारच म्हणजे स्केचिंग करायची इच्छा निर्माण झाली आहे. कार्यक्रम झाल्यानंतर तू मला पाठवते. कार्यक्रम संपल्यावर तू तेच काढ आणि मला पाठव. काढताना मोस्टली लाईट टू डार्क जातो. तुम्ही आज स्टार्ट करताना डार्क टू लाईट गेलात. मग तुमची ही स्टाईल आहे का फक्त आज म्हणजे? नाही, मी दोन्ही तऱ्हेने काढतो. आज तुम्हाला मी डार्क टू लाईट सांगितलं. मी उलट पण करतो. अगोदर पूर्ण ह्याला एक लाईट कलर देऊन घेतो आणि मग हळूहळू डार्क 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 करत शेवटी डार्क करतो. ते पण करता येतं. आज मी तुम्हाला उलट दाखवलं. दोन्ही करू शकतो. फक्त त्याला तुमचा स्टडी ऑफ सायग्राफी मात्र परफेक्ट लागते. ती आर्किटेक्चरल मुलांमध्ये असती, पण ती किती वापरतात माहित नाही मला. सायग्राफीचा स्टडी करायचा, शेडचा स्टडी करायचा आणि त्याच्याप्रमाणे जर तू वापरले येईल तुला सुद्धा. असं काही नाही. कुठूनही करू तू सुरुवात कशीही करू शकते. शेवटी आपण जाणार एकाच ठिकाणी. आणि पण अल्कोहोल मार्कर्स वापरताना एक भीती असते की ते स्प्रेड होतात. हो, नाही ते फार केअरफुली वापरावं लागतात. हो, तू जर पाहिलं तर ह्या मी अगोदर एक टेस्ट घेतो, त्याच्यावर टेस्ट करतो. कलर बिलर जर असेल तर असं मी हे टेस्ट करतो की हे नक्की काय शेड आहे त्याची, आणि टेस्ट केल्यानंतरच मी त्या पेपरला टच करतो. इव्हन ते स्प्रेड होतात. म्हणजे आता हे जर चित्र आजचं पाहिलं तर याच्या मागच्या बाजूला हे असं हे उठलेलं आहे त्याचं, ऍब्सॉर्ब केलेलं आहे त्यांनी त्या कागदाने मार्कर. तर हे लक्षात ठेवावं लागतं सगळं. त्याच्याप्रमाणे मग काढता येतं ते सगळं. प्रॅक्टिस केल्याशिवाय काही शेवटी खरं नाही. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतात ते बरोबर आहे. रोज एक चित्र काढायचं, कुठलं का होईना काढायचं. पुण्याला आली तर भेट. पुण्याला येतेस की नाही? पुण्याला येते कधीतरी. मी मुंबईत असते. मुंबईकर झाली का तू आता? साताऱ्यात करमतं की नाही? मुंबईतल्या लोकांना करमत नाही साताऱ्यात. साताऱ्यात जास्त फिरायला ठिकाण आहेत म्हणून साताऱ्यात जास्त करमतं. ओके. मग साताऱ्यामध्ये स्केचिंगचे ठिकाणं पण भरपूर आहेत. हो. केलीस का तू काही स्केचेस? अजूनपर्यंत सरांच्या क्लासमध्ये असताना सुरूच होतं. त्यानंतर आली, आता कधी करणार? कॉलेजमधून बाहेर पडले की संपतं लगेच. ओके. कीप इट अप. थँक्यू सर. येस. हॅलो सर. हॅलो. हा, मी रेशम बोलते. हॅलो. मला सर चालू आहे, दिसतंय का? हा सर, मला हे आता 12th मध्ये आहे आणि मी पण आर्किटेक्चर परस्यू करणार आहे. तर मग मला हे विचारायचं होतं तुमचे एवढे सगळे पर्स्पेक्टिव्हचे ड्रॉइंग्स बघितल्यानंतर की तुम्ही स्केल कशी पकडता आणि स्केल घ्यायचे किती प्रकार आहेत. तर एवढं मोठं डोंगर, एवढं मोठं सिनरी दिसतीये आणि तुम्ही ते एका छोट्याशा पेपरवर सगळं काढणं, म्हणजे तुम्ही स्केल कशी घेता? ऍक्च्युली स्केच काढताना स्केल इज नॉट इम्पॉर्टंट. ऍक्च्युली स्केच काढताना प्रपोर्शन इज इम्पॉर्टंट. प्रपोर्शन म्हणजे काय? यू डिफाईन युअर ओन स्केल, दॅट इज प्रपोर्शन. जसं मी मगाशी दाखवलं की मी हॉरिझॉन्टल एक लाईन मारून घेतली आधी, आय लेवल म्हणून त्याला, आणि एक व्हर्टिकल मारून घेतली आणि मग त्याचे पर्स्पेक्टिव्ह काढले. मग प्रत्येकाच्या शेजारी जी काय आहे त्याच्या प्रपोर्शननी वाढवत गेलं सगळ्या. इफ यू लर्न हाऊ टू ड्रॉ इन प्रपोर्शन,
तर तुझं स्केच चांगलं होणारच. मग सर प्रपोर्शन कसं शिकणं? प्रपोर्शन म्हणजे दिसतं ना समोर की लांब असलेली वस्तू लहान आहे, जवळली मोठी आहे, ह्याच्या शेजारी ही आल्यानंतर ही किती दिसते समोर दिसत असतं आपल्याला. तो स्केल पेक्षा प्रपोर्शननी ड्रॉइंग काढायचं, मग येतं सगळं. थोडं अवघड आहे पण ते येईल. किंवा तू एकदा चित्र पाहिल्यानंतर तुला कळेल त्यात प्रपोर्शन याच्यापेक्षा हे प्रपोर्शनेटली निम्म आहे का, दीडपट आहे का, अर्धा आहे, हे सगळं त्याच्यात कळतं स्केच मध्ये. ते बघून काढायचं तसं. थँक्यू सर. थँक्यू. अत्यंत महत्वाचा विषय आहे. तुमच्या पाठीमागं मी बऱ्याचपासून बरीच पुस्तकं बघतोय आणि काही काही नावं त्याच्यातली काही वाचता येत आहेत का प्रयत्न करतोय, पण म्हणजे तोच एक खूप छान सरस्वतीचा वरदहस्त असा जाणवला ह्या सगळ्या आतापर्यंतच्या तुम्ही वेगवेगळ्या विषयांमधनं जे आम्हाला सगळ्यांना नेताय. तुम्ही स्केचेस प्रॅक्टिकली तुम्ही तयार करून दाखवलं, त्यामध्ये तुमचा हात इतका हळूवार आणि इतका व्यवस्थित त्या दिशेने चालत होता, म्हणजे असं कुठल्याही क्षणाला एक खोड रबर ही जी एक साधी गोष्ट अजूनही मी बऱ्याचदा घेऊन बसतो, म्हणजे त्याचा कुठे काही लवलेश पण नव्हता. आणि कधी कधी खोडतो मी प्रपोर्शन चुकलं काही नाही, पण एक खूप छान वाटलं की आपल्याला काय लयबद्धता गाठणं आवश्यक आहे, म्हणजे त्याचा एक अंदाज आला की अरे हा, ही एकतानता, ही लयबद्धता आणि ही भावात्मकता ही आपल्याला साध्य करता आली पाहिजे. म्हणजे तो विषय मी कदाचित आजच्या तुमच्या चर्चेतनं शिकलो थोडाफार, असं म्हणायला काही हरकत नाही. आणि तसा तो जो सरस्वतीचा वरदहस्त आहे तो खूप छान रीतीनं आम्हाला सगळ्यांना आज जाणवला. त्यामुळं एक आता मी द्वारका अकॅडमी म्हणत नाही, पण द्वारका हे माझ्या दृष्टीनं कुटुंब आहे. तर त्या कुटुंबाचा एक सदस्य म्हणून मी खरंच म्हणजे धन्यवाद म्हणून म्हणतो. तुम्ही आज एक खूप छान रीतीनं आम्हाला सगळ्यांना समजावून दिलंय की एक खुसखुशीत आणि खुमासदार शैलीतनं सांगितलंय. मला खूप आवडलं. तुमच्याशी नेहमी बोलताना ही शैली मला कायम जाणवत आलेली आहे आणि कदाचित तेच तुमच्या तरुण आर्किटेक्चरचं बहुतेक तत्व आहे, म्हणजे असं मला वाटतंय. मी सुद्धा मला संधी दिल्याबद्दल आभारी आहे. आणि वेगळ्या तऱ्हेच्या सगळ्या लोकांची माझी ओळख झाली त्या निमित्ताने. साताऱ्यात तर मी येतच असतो, साताऱ्यात आलं की कधीतरी भेटू परत एकदा ऑन स्पॉट. सर उलट मला तुमच्या बरोबर किंवा म्हणजे पंडित सरांशी माझी चर्चा झाली. एखादा दिवस तुम्ही जेव्हा वाईला असाल, कारण तुमच्या जन्मगावी तुम्ही वाईच्या घाटावर बसून काढलेलं स्केच मला आठवत आहे, कारण योगायोगाने तेव्हा मी विद्यार्थी होतो, पण तुम्ही आलाय तर म्हणजे आम्ही तुम्हाला असं एखादी सेलिब्रिटी बघायला जसं जातो ना तसं आलो होतो बघायला. म्हणजे ही गोष्ट साधारण 1995-96 दरम्यानची. म्हणजे जेव्हा मी आर्किटेक्चरच्या सेकंड इयरला होतो 95ला, आणि अरे खूप मोठी व्यक्ती येणार आहे बरं का, मग हे आपण त्यांना भेटायला जाणं आवश्यक आहे. आणि भेटणं तर दूरची गोष्ट, आम्ही जवळनं दुरून बघून आम्हाला घाम फुटत होता तेव्हा. पण तेव्हा तुम्ही बहुतेक मेणवलीच्या वाड्यामध्ये तेव्हा तुम्ही स्केचिंगला होतात किंवा नरसिंह मंदिराजवळ, आणि तसं एखादा तुमच्या बरोबरचं सेशन हा मला माहुलीचं काढायचंय, माहुली संगमाचं काढायचंय. उत्तम, तुम्ही माहुली सांगा, काहीही हरकत नाही. उलट एखादी तुमची योग्य वेळ असेल श्री महाराजांनी म्हणलं की ते वडूचला पण छान घाट आहे. वडूचला आहे बरोबर. काढू आपण. कधी येणार आहात ते सांगा सर, म्हणजे तर त्या दृष्टीनं आपल्याला एकत्र हा व्यवस्थित एक छानपैकी तुमच्या मार्गदर्शनाखाली काही नवीन गोष्टी शिकायला आवर्जून मिळतील. आणि तुम्ही म्हणताय तसं 3 तुमचे सी कायम लक्षात राहतील. सगळ्यांनी लक्षात ठेवा, सगळ्यांनी लक्षात ठेवा 3 सी, म्हणजे तुम्ही आनंदात असता, आणखीन टेन्शन फ्री असता. अगदी. आय विल नेव्हर कॉपी, डोंट कम्पेअर अँड नेव्हर कॉमेंट. आणि हे मी आर्किटेक्चरच्या बाबतीत पाळतो, जसं स्केचिंगच्या बाबतीत तसं आर्किटेक्चरच्या बाबतीत सुद्धा पाळतो. मी जेव्हा बिल्डिंग बघायला जातो परदेशामध्ये वगैरे, तेव्हा डोंट कॉपी, डोंट कमेंट आणि डोंट कमेंट काय कम्पेअर. तुमच्याकडे असं होतं, आमच्याकडे असंच आहे, आमच्याकडे तसंच आहे, असू दे ना, तुमच्या इथे तुम्ही करा, त्यांच्या त्यांनी केलं. अगदी अगदी अगदी. त्यामुळे नैराश्य येत नाही, हे सगळ्यात महत्वाचं पहिल्यांदा.
नाही, ते तुमच्या चेहऱ्यावर बघितल्यानंतर जाणवतं की नैराश्य हा कुठं बिंदू पण उभा नाहीये तुमच्या याच्यावर. त्यामुळं खरंच खूप सुंदर रीतीनं आज एक व्यवस्थितरित्या मार्गदर्शन मिळालंय आणि एक असंच मार्गदर्शनाचं तुमचं वरदहस्त कायम आमच्या पाठीशी राहू दे हो, ही एक विनंती आहे आपल्याला. कधी तुम्ही बोलवा, मी येईन तिथं, असं काही नाही. नक्की नक्की सर, हा खूप मोठा आशीर्वाद आहे आमच्यासाठी. हो. तर आवर्जून आपण तसं साध्य करूया. पंडित सर आणि मी आम्ही आहोत तुमच्या संपर्कात. उपेंद्र पण अगदी, नक्की अगदी. संपर्कात अगदी. कायम असतात. आपण बरेच लोक येणार आहेत त्या दिवशी, आर्टिस्ट आणि आर्किटेक्ट सुद्धा. त्यावेळेला तुम्हाला आवर्जून बोलवतो. आपण तो कार्यक्रम करूया. वडू ताराळ्याची मंदिराची शृंखला छोटीशी आहे पण खूप अप्रतिम आहे, खूप चांगली आहे, ती करता येईल आपल्याला. आणि सर, आज तुम्ही आमच्याशी बोललात ना, तो एक आमच्या दृष्टीने खूप गोल्डन डे आहे. त्यामुळे आम्हाला काही कळालं, आम्ही तुमचे खरंच आभारी आहोत सर. थँक्यू. मलाही जरा नवीन लोकांना भेटून आनंद वाटला. उत्साही आणि हसमुख लोकांना बघून आनंद झाला मला. नाही, आम्ही देशपांडे सर. चालेल सर. तर त्याबद्दल योग्य वेळ दिला सर. पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आज खूप छान झालेला आहे कार्यक्रम. मी तुमच्या मनापासून आभार मानतो. थँक्यू. येस, थँक्यू व्हेरी मच. आपण भेटूया धन्यवाद. आता. आपण रजा घेऊया सगळ्यांची. माझी सगळ्यांना एक विनंती आहे की द्वारका अकॅडमीचं युट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. तुम्हाला ते कधी पाहिजे असेल तेव्हा अभ्यासाला बघता येतील. सगळ्यांना फ्री असावं, सगळ्यांनी मोकळेपणाने त्याच्यावरती चर्चा करावी, यासाठी हे टाकतोय आपण. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो, त्यात गद्रे सर. धन्यवाद. आमच्या अकॅडमीवर तुमचे खूप प्रेम असू दे आणि असेच आम्हाला मदत करा. मी सर्व सर आणि माझ्याबरोबर. थँक्यू सर.